नंतर कपिल, नंतर दत्त भगवंत, नंतर यज्ञ, ऋषभदेव, प्रथु, मत्स्य, कुर्म, धन्वंतरी. किती झाले? आता मोजलीच नाही महाराज. 12 झाले. 13वा अवतार माझ्या भगवंताचा मोहिनी रूपाने या ठिकाणी घेतला. नंतर नरसिंह रूपाने भगवंत अवतार घेतात. नंतर वामन, परशुराम, व्यास, राम, बलराम, श्रीकृष्ण. किती झाले? 18. आजीला कमी ऐकू येतं काय? ऐका, किती? 20 अवतार झाले. आता 21वा अवतार जो आहे भगवंताचा तो हंस, नंतर 22वा बुद्ध, 23वा हयग्रीव आणि 24वा कली. अशा 24 अवताराचं चरित्र या भागवत महापुराणामध्ये आहे. श्रोत्यांनो, मातांनो, ऐका. काही अवतार जे आहेत ते कर्म प्रधान आहेत, काही अवतार ज्ञान प्रधान, काही अवतार भक्ती प्रधान आहेत. जीवनामध्ये ज्ञान पाहिजे, कर्म पाहिजे आणि भक्ती पाहिजे. लक्षात असू द्या. जो आता जे मी 24 अवतार सांगितले त्यातील 17वा अवतार जो आहे तो व्यास महर्षींचा आहे. त्या व्यासांचं चरित्र थोडक्यात बघूया आपण. द्वापार युगामध्ये महर्षी पराशरांच्या पत्नीपासून वसूची कन्या येते सत्यवती. या सत्यवती पासून व्यासजींचा जन्म झाला. ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला आणि त्या अवतारामध्ये व्यास रूपाने ज्यावेळेस भगवंताने अवतार घेतला त्यावेळेस ते विचार करू लागले, पुढे कलियुग त्या ठिकाणी भयंकर येणार आहे, लोकांची शक्ती कमजोर होणार आहे, लोकांची शक्ती कमजोर होणार आहे. कलियुगामध्ये जरी आपली आयुष्य मर्यादा 100 वर्षाची जरी सांगितली असली तरी कोणी ठामपणे छातीवर हात ठेवून सांगू शकतं का की मी 100 वर्ष जगेल म्हणून? आतापर्यंत कोणालाही सांगता आलं नाही. कोणाचा टेम्पो 30व्या वर्षी पलटी होतो, कोणाचा 50व्या वर्षी, कोणी 70 वर्ष. लयच पुण्यवान एखादा असला, गावरान खाण्यात आलेलं असलं, त्याचं तूप मोठ्या घरचं असलं समजा, एखादा 80 वर्ष. एखादा लयच भाग्यवान असेल, देवाची भक्ती करीत असेल, अनेक लोकांचं कल्याण करत असेल, त्याला एखाद्याला 90 वर्ष. एखादंच त्या ठिकाणी 100 वर्ष जगत. नाहीतर कुणी कधी आपण निघून जाऊ हे सांगता येत नाही. लोकांची शक्ती कमजोर होणार आहे. म्हणून व्यास महर्षींनी त्या ठिकाणी 4 वेद निर्माण केले. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे किती 4 वेद आहेत. लक्षात ठेवा. नंतर इतिहास आणि पुराणही तयार केलं. एवढं करून सुद्धा व्यासजींना समाधान प्राप्त झालं नाही. नंतर त्यांनी 17 पुराणांची रचना केली. किती? 17 पुराणांची रचना. 17 पुराणांची रचना केल्याच्या नंतर तरीही मनाला समाधान प्राप्त होत नाही. तेव्हा त्यांनी महान सुंदर असा एक ग्रंथ निर्माण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. महाभारताची रचना केली तरी मनाला समाधान प्राप्त होत नाही. नंतर व्यास महर्षी सरस्वती नदीच्या किनारी त्यांचा एक आश्रम आहे, त्या आश्रमाच्या जवळ बसतात आणि मनामध्ये चिंता करत आहेत. मनामध्ये चिंता करत असताना त्या ठिकाणी त्रैलोक्यामध्ये परिभ्रमण करणारे नारद महर्षी यांचं आगमन होतंय. नारायण 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 करत करत नारद महर्षी त्या आश्रमाच्या जवळ येतात. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती व्यास महर्षी चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले असताना विचारतात, हे व्यासजी, कोणती चिंता आहे तुम्हाला? का तुम्ही दुःखी आहात? व्यास महर्षी म्हणतात, तेच मला कळत नाही नारद महर्षी.
अहो मी 4 वेद निर्माण केले, इतिहास निर्माण केलं, पुराण तयार केले, महाभारतासारखा ग्रंथ मी निर्माण केला, तरी माझ्या मनाला समाधान प्राप्त होत नाही. नारद महर्षी म्हणतात, तुम्ही महाभारतासारखा ग्रंथ निर्माण केला, पण महाभारतामध्ये सगळ्या तुम्ही भांडणाच्याच गोष्टी सांगितल्या. महाभारत शब्दाचा अर्थच काय? आजही भरपूर घरात महाभारत माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे. महाभारताच्या तुम्ही त्याच्यामध्ये भांडणाच्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही त्या ठिकाणी भगवंताच्या बाललीलेचं वर्णन करणारा सुंदर एखादा ग्रंथ निर्माण करा, त्याशिवाय तुमच्या मनाला समाधान प्राप्त होणार नाही. नारदजी म्हणतात की तुम्ही तो ग्रंथ निर्माण करा, भगवंताच्या लीलाचं वर्णन, बाल लीलेचं वर्णन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. भगवंताच्या बाल लीलेचं वर्णन केल्याच्या नंतर खरं मनाला समाधान प्राप्त होतं. याच्यासाठी नारद महर्षी स्वतःचं पूर्वजन्म चरित्र सांगू लागले. नारदांचं पूर्वजन्म चरित्र तुम्ही ऐकलं असेल, नसल ऐकले तर ऐका. नारद महर्षी म्हणू लागले, माझं पूर्वजन्म चरित्र मी तुम्हाला सांगतो व्यास महर्षी. हा संवाद कुठे सुरू आहे? सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती व्यासजींच्या आश्रमाच्या जवळ नारद महर्षी आणि व्यासजी या दोघांचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. तो संवाद कोण सांगताय? सूत महाराज शौनकादिक ऋषींना नैमिष नावाच्या अरण्यामध्ये. ते 88,000 ऋषीवर सूत महाराजांना म्हणतात, काय सांगितलं नारदजींनी व्यासजींना ते तुम्ही आम्हाला सांगा. नारद महर्षी म्हणतात, मागच्या कल्पामध्ये पूर्वजन्मामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो. माझी आई दासी होती आणि ती ब्राह्मणाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत होती. काम करत असताना एक दिवस असा आला, आमच्या गावामध्ये काही संत महात्मे चातुर्मासासाठी आले. चातुर्मासासाठी आल्याच्या नंतर मला माहित झालं, मी गावामध्ये त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना हात जोडून विनंती केली की मला तुमची सेवा करायची आहे. तुम्ही 4 महिने आमच्या गावामध्ये राहणार आहेत. दर दिवस नारद महर्षी म्हणतात, त्यावेळेस ते मला हरिदास असं म्हणायचे. कोण? ते संत महात्मे. त्या संत महात्म्याने सांगावं, हरिदासा आम्हाला पूजेसाठी फुलं आणून दे, आम्हाला अगरबत्ती पेटून दे. वेगवेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी ते कामं सांगायचे. मी त्यांचे कामं पुटपुट सगळे करायचो. दृढ अशी त्यांच्याविषयी श्रद्धा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांची कृपा दृष्टी माझ्यावरती त्या ठिकाणी पडली आणि मी त्यांच्या सेवेमध्ये मग्न राहिलो. 1 महिना झाला, 2 महिने झाले. साधू संतांची दृष्टी माझ्यावरती पडली. माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं. भगवंताविषयी दृढ प्रेम मनामध्ये निर्माण झालं. ऐका मातांनो, श्रोत्यांनो, जीवनामध्ये संतांची कृपा व्हावी. कारण परिसापेक्षाही श्रेष्ठ जर कोण असतील तर ते संत असतात. परीस तरी काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. संत नावाचा परीस जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला श्रोत्यांनो, तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बोलो राधे राधे. पण ते संत ओळखता आले पाहिजे आणि त्यांची सेवा आपल्या हातून थोडी तरी झाली पाहिजे. गावामध्ये संत आलेत ना, आपण थोडी तरी सेवा केली पाहिजे. तेव्हा महात्म्यांचा अनुग्रह, त्या ठिकाणी महात्म्यांनी मला अनुग्रह दिला. मी दर दिवस त्यांच्या मुखातल्या कथा ऐकू लागलो आणि चातुर्मास संपायला फक्त 5 दिवस कमी होते. आता ऐका मातांनो, आपल्या गावामध्ये समजा ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरिपाठ घेणारे महाराज असतील, ज्ञानेश्वरी पारायण घेणारे व्यासपीठ चालक असतील, 7 दिवस त्यांनी जसं सांगत तसं आपण ऐकायचो. ऐकलं आणि 7व्या दिवशी ज्यावेळेस 8व्या दिवशी काला संपून ते निघून जातात, त्यावेळेस ज्यांची दृढ भक्ती आहे, ज्यांची विशेष श्रद्धा आहे, अशा सद्भक्ताला करमत नसतं. पहा, तसं हरिदास म्हणजे नारदजी पूर्वजन्मामधले, ते म्हणतात 5 दिवस राहिले आणि मी सहज त्या संत महात्म्यांना म्हटलो, महाराज उद्या तुम्ही आमच्या गावातून निघून जाणार, पण माझी अशी इच्छा आहे की
मी तुमच्या सोबत मला घेऊन जातो, मला तुमच्या सोबत यायचं आहे. ते संत महात्मे म्हटले, हे हरिदासा, तुझ्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत? हरिदास म्हणतो, महाराज मी आणि माझी आई. कारण माझा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस माझे वडील देवा घरी निघून गेले. माझी आई मी दोघेच त्या ठिकाणी घरामध्ये आहेत. माझी आई अनेक ब्राह्मणांच्या घरी दासीचं काम करते, वेगवेगळे काम करते. त्यावेळेस संत महात्मे म्हणतात, तू काय कर, तुझ्या घरी जा, सर्वप्रथम तुझ्या आईचं दर्शन घे आणि आईला विचार. जर आईने सांगितलं, आईने जर परवानगी दिली संत महात्म्यासोबत निघून जा, तर आम्ही तुला जरूर घेऊन जाऊ. हे शब्द ऐकले पळत हरिदास त्या ठिकाणी घरी जातात, आईचं दर्शन घेतात. आई आई, अगं आपल्या गावामध्ये जे संत महात्मे चातुर्मासासाठी आले होते ना, त्यांच्या सोबत मला जायचं आहे, मी जाऊ. असं बोलल्याबरोबर ऐका, त्या आईने दोन्ही हाताला असं पकडलं त्या हरिदासाला आणि एकदम जवळ घेतलं आणि डोळ्यात डोळे घालून ती आई विचारते, बाळा, अरे तुझा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुझे वडील म्हणजे माझे पती देवा घरी निघून गेले. अनेक लोकांनी मला गावापासून खूप कोसो दूर ठेवलं. नंतर या ब्राह्मणांनी दासीचं काम मला दिलं. मी काम करून त्या ठिकाणी तुझ्या आधारावर जगू लागले. माझ्या जीवनामध्ये मला तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही. तू जर आज मला सोडून निघून गेला तर मी कुणाकडे बघून जगायचं? असं म्हणून टचकन त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मातांना आणि त्या हरिदासाला असं छातीला लावलं, जवळ घेतलं. त्यावेळेस हरिदास आईचं दर्शन घेतात आणि पळत पळत त्या ठिकाणी त्या संत महात्म्याकडे जातात. संत महात्म्याच्या जवळ गेल्याच्या नंतर तो हरिदास रडू लागला. काय झालं बाळा रडायला? अरे 4 महिने तू आमची सेवा केलीस, आता का रडतोस? काही नाही महाराज, अहो मला तुमच्या सोबत यायचं होतं, पण माझ्या आईने मला त्या ठिकाणी परवानगी दिली नाही. माझी आई म्हणते, बाळा माझ्या जीवनात तुझ्या व्यतिरिक्त मला कोणीही नाही. त्यावेळेस संत महात्मे म्हणतात, हे हरिदासा चिंता करू नको, सुंदर तुला गायत्री मंत्राचा आम्ही उपदेश करतो, गायत्री मंत्र तुला देत आहोत. त्यावेळेस आम्ही निघून गेल्यानंतर सदैव गायत्री मंत्राचा तू नाम जप कर, एक दिवस तुला भगवंताची प्राप्ती होईल. असं म्हणून संत महात्मे निघू लागले. तरी पण हरिदास त्या ठिकाणी संत महात्मे वाटे लावत असताना धाय मोकलून तो हरिदास रडू लागला माता. आणि तसाच घरी आला. घरी आल्याच्या नंतर दर दिवस फक्त त्या संतांचंच नाव त्याच्या मुखामध्ये होतं. या आईला वाटायचं माझं बाळ कधी मला सोडून जातं की काय, म्हणून सारखं त्या बाळावरती हरिदासावरती त्या आईची नजर असते, दर दिवस नजर ठेवते. एके दिवशी त्या ठिकाणी रात्रीच्या समयाला हरिदासाची आई गाईचं दोहन करायला जात होती. गाईचं दोहन म्हणजे काय? गाईची धार काढण्यासाठी जात असताना एका सापावरती त्या आईचा पाय पडला. आईचा पाय पडल्याबरोबर त्या सापाने दंश केला पायाला. दंश केल्याबरोबर गर्र दिशेन चक्कर आली आणि 10 दिशेन त्या जमिनीवरती त्या हरिदासाची आई पडली. जशी जमिनीवरती पडली मातांनो, तसे एका मिनिटामध्ये तिने प्राण सोडून दिला. इकडे हरिदासाला माहित झालं. पळत पळत तो हरिदास जातो आणि मृत अवस्थेमध्ये पडलेली ती आई बघून हरिदास जवळ जातो. धाय बकलून मोठ्याने रडतो, आई तू कुठे गेलीस सांग. अगं तूच मला सांगितलं होतं की बाळा तुझ्याशिवाय माझ्या जीवनात दुसरा कोणताही आदर नाही. आई तू बोल ना, आई तू बोल ना, का डोळे तू उघडत नाहीस, का तू त्या ठिकाणी बोलत नाहीस सांग आई. सगळे गावकरी मंडळी त्या ठिकाणी जवळ आले मातांनो. सगळेजण त्या ठिकाणी विनवणी करतात, बाळा रडू नको. पण हरिदास त्या ठिकाणी आईला सोडत नाही. कारण हरिदास म्हणतो आता माझ्या जीवनामध्ये मला कोण आहे,
कारण जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ द्या मातांनो, किती मोठं दुःख येऊ द्या, किती मोठे प्रसंग येऊ द्या, पण घरामध्ये सगळ्यात मोठा मार्गदर्शक गुरु कोण असेल तर ती आई असते. एकदा जर आई निघून गेली ना मातांनो, पुन्हा प्रेमाचे सल्ले देणारा पात्र जगामध्ये तुम्हाला कोणतंच भेटू शकत नाही. योग्य मार्गदर्शन दिशा दाखवणारा, रस्ता दाखवणार दुसरं जगामध्ये कुठलंच पात्र नाही. डोळे मिटून जी प्रेम करत असते ना मातांनो, डोळे मिटून जी प्रेम करत असते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते ना तिला मैत्री असं म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करत असते ना तिला पत्नी असे म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करत असते ना तिला फक्त आणि फक्त आई म्हणत असतात, फक्त आई म्हणत असतात. हरिदास धाय मोकलून रडू लागला. दोन माता जवळ गेल्या, अरे बाळा आम्ही आहेत तुला. त्यावेळेस हरिदास म्हणतो, काकू आत्या मावशी म्हणतो, तुम्ही किती जरी प्रेम दिलं तर आई ती आईच असते. कारण आईची जागा जगामध्ये कोणी घेऊ शकत नाही. ज्याच्या जीवनातली आई निघून जाते त्याचा माईचा सागर आठवून जातो. आणि ज्याच्या जीवनातले वडील निघून जातात ना, मला वडील तर कळतच नाहीत, कारण माझा जसा जन्म झाला ना तसे मला वडील माझ्या दृष्टीने कधी दिसले नाही. आई तुझ्याच आधारावर मी पण जगत होतो, आता मी कसं जगायचं असं म्हणून धाय मोकळून त्या ठिकाणी तो हरिदास रडू लागला. मातांनो, श्रोत्यांनो ऐका, प्रत्येकाला जायचंच आहे, पण कमी वयामध्ये कधीच आई वडील निघून जाऊ नयेत. कधीच आई वडील निघून जाऊ नये. आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा किंवा आपली मुलगी कधीच देवाघरी निघून जाऊ नये. हरिदास खूप रडत आहे. सगळ्यांनी सांत्वन केलं आणि सांत्वन केल्याच्या नंतर स्वतः त्या ठिकाणी हरिदास म्हणतो, त्या संतांची आठवण झाली आणि हरिदास त्या ठिकाणी घरातून बाहेर निघून जातात आणि म्हणतात, आता चला देवाच्या भक्तीमध्ये मला आड येणार आता कोणीच राहिलं नाही. सुंदर त्या ठिकाणी मनामध्येच म्हणू लागला, हे सगळं करणार कोण आहे? भगवंताई. छीन लियो मेरा भोला सामन, छीन लियो मेरा भोला सामन, राधा रमन श्री प्यारो राधा. सर्व काही विसरून गेला आणि विसरून गेल्याच्या नंतर रडणं सोडून दिलं. उत्तर दिशेने हरिदास निघाले. हिमालयामध्ये गंगेच्या किनारी सुंदर असं त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केलं. लक्ष द्या सर्वांनी इकडे. आणि गंगेमध्ये स्नान केल्याबरोबर पिंपळाच्या झाडाखाली बसून दिव्य असं त्या ठिकाणी नामस्मरण ते हरिदास करू लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुंदर या नामाचा जप केला. तेवढ्यामध्ये शरीर पुलकित झालं, कंठ दाठून आला. आणि कंठ दाठून आल्याच्या नंतर लक्ष द्या, साक्षात भगवंताचं दर्शन हृदयामध्ये झालं. भगवंताचं दर्शन हृदयामध्ये झाल्यानंतर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूंचा पूर वाहू लागला. हृदयामध्ये भगवंत प्रगट झाले. तो क्षण आनंदाचा होता. आनंदाचे डोळे ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
भगवान की जय. सुंदर सूत महाराज आणि शौनकादिक ऋषी यांचा संवाद नैमिष नावाच्या अरण्यामध्ये आहे. सूत महाराज त्या 88,000 ऋषीवरांना सांगतात, ऐका, नारदजींचं पूर्वजन्म चरित्र सुरू आहे. हरिदास नावाने त्या ठिकाणी नारदजी त्या गंगेच्या किनारी भगवंताचं दर्शन हृदयामध्ये झालं आणि वेगळाच तो आनंद ते हरिदासजी उपभोगत आहेत. क्षणामध्ये पुन्हा भगवंत अंतर्धान झाले आणि पुन्हा पुन्हा ते प्रयत्न करू लागले, पण नंतर काय भगवंत हृदयामध्ये येत नाहीत. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीद्वारे भगवंत म्हणतात, हे नारदजी, तुमच्या चित्तामध्ये आणखी काही दोष त्या ठिकाणी राहिलेले आहेत. थोडासा अहंकार निर्माण झालेला आहे तुम्हाला, तो नष्ट झाल्याशिवाय माझं दर्शन होणार नाही. म्हणून खूप दिव्य अशी तपश्चर्या नारद महर्षी करू लागले आणि पृथ्वीचा प्रलय झाला. लक्ष द्या, पुढील कल्पामध्ये नंतर भगवंताच्या कृपेने त्या हरिदासाचा अंतःकरण शुद्ध झालं आणि ब्रह्मदेवाच्या इंद्रियामधून त्या ठिकाणी त्या हरिदासजींचा दुसरा जन्म त्या ठिकाणी झाला. त्या जन्मामध्ये नारद हे नाव त्यांना प्राप्त झालं. बोलो राधे राधे. नंतर भगवंताने सुंदर त्या ठिकाणी कृपा केली. नारद महर्षी भजन करत करत त्या ठिकाणी वैकुंठ धामाला गेले आणि भगवंताचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर भगवंत प्रसन्न झाले आणि म्हटले, तुम्ही मागील कल्पामध्ये खूप माझी मोठी आराधना केली, या अवतारामध्ये नव्हे तर तुम्हाला नारद नाव हे प्राप्त झालेलं आहे आणि मी तुमच्यावरती प्रसन्न झालेलो आहे. तुम्हाला काय मागायचे ते मागा. वैकुंठामध्ये नारद महर्षी भगवंताच्या समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत. भगवंताने विनंती केली, काहीतरी मागा. त्यावेळेस नारद महर्षींनी त्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर लक्ष्मीच्या जवळ विणा होती, पहा विणा, त्या विण्याची मागणी केली. म्हणजे तो विणा मला तुम्ही देऊन टाका. भगवंताने कुठलाही विचार न करता लक्ष्मीच्या जवळचा तो विणा घेतला आणि नारद महर्षींना देऊन टाकला. त्यावेळेस लक्ष्मीला राग आला ना, कारण एवढी सुंदर विणा माझ्या हातामध्ये होती, मला विचारलं नाही देऊ का, काहीच विचारलं नाही आणि लगेच घेतला आणि त्या नारद महर्षींना देऊन टाकला. राग राग त्या ठिकाणी भगवंताकडे लक्ष्मी बघू लागली आणि भगवंत म्हणतात, एवढा राग येऊ देऊ नकोस, कारण का तो माझा भक्त आहे. माझ्या भक्तावरती मी प्रसन्न झाल्याच्या नंतर माझे भक्त जे मागतील त्यांचं मनोरथ मी पूर्ण करत असतो. लक्ष्मी, तुला तू भाग्यवान समज, त्या नारद महर्षींनी तुला मागितलं नाही. तुला जर मागितलं असतं तर मला काही विचार न करता तुला देऊन टाकावं लागलं. वाचलीस तू म्हणे. नारद महर्षी व्यास महर्षींना त्या पूर्वजन्म चरित्र सांगतात, हे व्यास महर्षी, ती विना मला दिल्यानंतर मी आता त्रैलोक्यामध्ये त्या भगवंताचं भजन या विनेवरती करतो. असं नारदजींचा पूर्वजन्म चरित्र वृत्तांत नारद महर्षींनीच त्या गंगेच्या सरस्वती नदीच्या तीरावरती व्यास महर्षींना सांगितला. मी त्या भगवंताच्या बाललीलेचं वर्णन केलं म्हणून मला समाधान प्राप्त झालं. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या बाललीलेचा सुंदर वर्णन करणारा ग्रंथ तुम्ही निर्माण करा. असं म्हटल्याबरोबर व्यास महर्षी त्या ठिकाणी हिमालयामध्ये एक शम्यप्रास नावाचा एक आश्रम आहे त्यांचा, व्यास महर्षींचा. तिथे त्या ठिकाणी सुंदर बोरीचं वन आहे. कुठं? बद्रीनाथाजवळ. बरं, त्या ठिकाणी सुंदर या भागवत महापुराणाची रचना करू लागली. भागवत महापुराणाची रचना करत असताना सुंदर त्या ठिकाणी त्या चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारद महर्षींनी व्यासजींना केला होता. त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक व्यास महर्षींनी तयार केले. 12 स्कंद तयार केले, 335 अध्याय निर्माण केले आणि सुंदर भागवत महापुराण भगवंताच्या लीलेचं वर्णन करणारा ग्रंथ या ठिकाणी निर्माण केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.
सुंदर त्या ठिकाणी भागवताची रचना केली आणि भागवताची रचना केल्याच्या नंतर व्यास महर्षी मनामध्ये विचार करतात, हे सुंदर असणार शास्त्र आता मी कोणाला देऊ, कोणाला सांगू? कारण हे शास्त्र ऐकणाराही पात्र असला पाहिजे, पात्र असला पाहिजे, तो त्याचा अधिकारी असला पाहिजे. कुणालाही हे शास्त्र सांगून चालणार नाही. एखादी डॉक्टरचा कोर्स करायचा आहे, त्याला तो पात्र झाला पाहिजे, नाही तर कोणालाही डॉक्टर करून चालेल का? नाही. पेशंट जे 50 वर्ष जगायचे ते 30 वर्षातच मरून जाईल. बरोबर आहे. म्हणून या ज्ञानाला पात्र असणारा व्यक्ती कोण असेल? व्यासजींच्या अनेक शिष्य जवळ बसलेले होते. लक्ष द्या मातांनो. त्यावेळेस मनामध्ये व्यासजी विचार करतात की हे दिव्य भागवत शास्त्र ग्रहण करण्याचा अधिकारी कोण आहे, याला पात्र कोण असेल? म्हणून 2 शिष्यांना जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं की माझा जो मुलगा आहे, व्यासजींच्या मुलाचं नाव काय? शुकदेवजी. जसा जन्म झाला होता शुकदेवजींचा, जन्म झाल्यानंतर एकही मिनिट ते थांबले नाही. गुहेमध्ये त्या ठिकाणी वनामध्ये निघून गेले होते. जात असताना व्यासजी त्याच्या पाठीमागे धावले. थांब शुका, थांब शुका. शुकदेवजी असं म्हणत असताना शुकदेवजी एक मिनिटही थांबले नाही. अनेक वर्ष निघून गेल्याच्या नंतर बामणाचे पोर एक खेळाची झाले, बामणाचे पोर एक खेळाची झाले, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांग जायचं जाणून खेळ खेळ, ऐक खेळिया तुझं सांग जायचं जाणून खेळ रे, ऐक खेळिया तुझं सांगितले जाणून खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगितले जाणून खेळ खेळ रे. जय हो. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, 12 वर्षे लपाल रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शुकदेवजींचं वर्णन आहे. शुकदेवजींचा जन्म जसा झाला तसं ते थांबले नाही. कितीतरी वर्ष निघून गेले आणि नंतर व्यास महर्षींनी हा ग्रंथ निर्माण केल्याच्या नंतर व्यासजींच्या लक्षात आलं, या ग्रंथाचा अधिकारी जर कोण असेल, ग्रहण करण्यासाठी अधिकारी कोण असेल तर तो माझा मुलगा आहे, माझा पुत्र असणारा. माझा मुलगा आहे म्हणून हे भागवत शास्त्र नाहीच सांगत, त्याला पात्र असणारा व्यक्ती तेवढाच आहे. म्हणून 2 शिष्यांना सांगितलं, तुम्ही जा वनामध्ये, कुठेतरी एखाद्या गुहेमध्ये शुकदेवजी तुम्हाला सापडतील, त्यांना घेऊन या. भगवान श्रीकृष्ण कन्याच्या बाललीलेचं वर्णन करणारे 2 श्लोक त्या 2 शिष्याच्या जवळ दिले आणि ते 2 श्लोक त्या 2 शिष्यांनी घेतले आणि ज्या ठिकाणी शुकदेवजी ज्या गुहेमध्ये वनामध्ये बसले होते, जंगलामध्ये, अशा जंगलामध्ये त्या ठिकाणी जातायत. गेल्याच्या नंतर सुंदर श्लोक म्हणतायत. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकार. अर्धीच ओळ म्हटले. तेवढ्यामध्ये शुकदेवजी ज्या गुहेमध्ये झोपले होते ना, जाग आली त्यांना. अरे, मी आईच्या गर्भामध्ये असताना, आईच्या पोटामध्ये असताना ज्या भगवंतानेच मला दर्शन दिलं, त्याच देवाच्या रूपाचं हे वर्णन आहे. ज्याने गळ्यामध्ये वैजयंती माला त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत, कानामध्ये ज्याच्या कुंडल आहेत, डोक्यावरती ज्याच्या मोरपीस आहे, ज्याचे कुरुळे कुरुळे केस असे उडत आहेत,
हे माझ्याच देवाचं वर्णन आहे. त्या गुहेच्या बाहेर आले. त्या 2 शिष्यांना सुखदेवजींनी बघितलं. कोण? आम्ही व्यासजींचे शिष्य आहोत. काय काय म्हणताय तुम्ही? डबल सांगा एकदा. काहीतरी श्लोक तुम्ही फुटफुटले ना आता. होय, सांगा. पुन्हा दुसरा श्लोक म्हणायला सुरुवात केली. अहो बकिया स्तनकालकूटं जिंगासया पाद्य दप्यसाद्वी. दुसऱ्या श्लोकामध्ये काय आहे? अहो बकियम स्तनकालकूटम. माझा भगवंत किती दयाळू आहे. मातांना तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, पुतना नावाची राक्षसीन माहितीये? ती पुढे तुम्ही ऐकताल. ती पुतना नावाची राक्षसीन स्तनामध्ये विष भरून आली होती. काय करण्यासाठी? भगवंताला मारण्यासाठी. पण माझा भगवंत किती दयेचा सागर आहे. जी माझ्या यशोदा मैयाला गती दिली, तीच गती त्या पुतना मावशीला दिली, असं या श्लोकामध्ये वर्णन आहे. अहो बकियम स्तनकालकूटम. त्या दयालू असणाऱ्या भगवंताचं वर्णन केल्याच्या नंतर सुखदेवजी म्हणू लागले त्या 2 शिष्यांना, किती सुंदर तुम्ही बोलता बरं हे श्लोक. तुमचे गुरुजी मला शिकवतील का? त्यावेळेस दोन्ही शिष्य म्हटले, होय, चला आमच्या सोबत. नंतर त्या 2 शिष्यांच्या सोबत सुखदेवजी त्या ठिकाणी व्यासजींच्या जवळ येतात. त्या नदीच्या ऐल तीराला व्यासजी बसलेले आहेत. पहिल्या तीराला ते 2 शिष्य सुखदेवजींना घेऊन आले होते. त्या पहिल्या तीराला सुखदेवजी बसले आणि सुखदेवजींना व्यास महर्षी एक 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 श्लोक सांगू लागले. पूर्ण हे भागवत महापुराण व्यास महर्षींनी सुखदेवजींना सांगून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेव्हा सुतजी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीवर्यांना सांगतात. सुखदेवजींना पूर्ण भागवत शास्त्र सांगितल्याच्या नंतर त्या सुखदेवजींनी परीक्षिती राजाला हे सुंदर भागवत शास्त्र सांगितलं. तेव्हा या ऋषींनी प्रश्न विचारला सूत महाराजांना की परीक्षिती नावाचा राजा कोण, त्याचा जन्म कसा झाला, त्याला हे भागवत शास्त्र सुखदेवजींनी का सांगितलं, कोणता शाप त्याला भेटला, याची इत्यंभूत कथा तुम्ही आम्हाला सांगा. असं कोण म्हणत आहे? ते 88,000 ऋषीवर्य. कोणाला? सूत महाराजांना. कोणत्या अरण्यामध्ये? नैमिष नावाच्या अरण्यामध्ये. आता ऐका, भगवंताच्या वेगवेगळ्या भक्ताचं चरित्र इथून पुढे तुम्हाला ऐकायला भेटेल. व्यास महर्षी वर्णन करून सांगतात की भक्ताच्या कथेतूनच भगवान श्रीकृष्णाच्या अनेक अवताराचा या ठिकाणी कथेला उगम होणार आहे. कारण भगवंताला स्वतःपेक्षाही स्वतःचे भक्त प्रिय आहेत. म्हणून सुंदर त्या ठिकाणी महाभारताची कथा आता सुरू होते. ही कथा कोण सांगताय? सूत महाराज. काय सांगू लागले ऐका. ज्यावेळेस आता परीक्षित राजाचा आपल्याला जन्म करायचा आहे, त्याला शाप कसा भेटतो, सुखदेवजींची त्याची भेट कुठे होती, कशी होती, ही संपूर्ण कथा आपल्याला व्यवस्थित ऐकायची. ऐका. ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं, ऐका श्रोत्यांनो, आणि कौरवांचे अनेक वीर त्या ठिकाणी मरण पावले, अनेक कौरवाचे वीर मारले गेले. त्यावेळेस भीमाच्या गदेने, त्या प्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली आणि त्या ठिकाणी धारातीर्थी असणारा तो दुर्योधन पडलेला आहे युद्धभूमीच्या ठिकाणी. तेवढ्यामध्ये अश्वत्थामा नावाचा एक वीर पळत येतोय आणि त्या दुर्योधनाला म्हणत आहे, हे दुर्योधना, तुम्ही जर मला सेनापती बनवलं असतं तर आपला एकही वीर त्या ठिकाणी मरण पावला नसता. व्यवस्थित ऐका. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, अजूनही माझा प्राण गेलेला नाही, मी जिवंत आहे, आजच तुला सेनापती नावाचं पद देऊन टाक.
सेनापती नावाचं पद तुला आज दिलं, त्यावेळेस अश्वत्थामा म्हणतो काय तुमची शेवटची इच्छा सांगा, कारण मला दिसतंय की आता तुम्ही जास्त दिवस जगू शकत नाहीत. काय तुमची शेवटची इच्छा सांगा. असं म्हटल्याबरोबर दुर्योधन म्हणतो ज्या पांडवांनी माझे भरपूर वीर मारलेत ना, त्या 5 पांडवांना मारायचं आणि त्यांचे शिर 5 शिर मला आणून द्यायचे. हे शब्द अश्वत्थाम्याने ऐकले. हा सगळा प्रकार माझ्या भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला माहीत झाला. मातांनो, इकडे भगवान श्रीकृष्ण कन्हैया सुंदर पाल बांधलेले होते. पहा, आपण त्याला काय म्हणतो, रोयट्या पद्धतीने. जसं आळंदी पंढरीच्या वाटेवरती सोहळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रोयट्या बांधतो, तसे वेगवेगळे असे पाल बांधलेले होते. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने 5 पांडवांना, द्रौपदीला, पांडवांच्या 5 बाळांना सगळ्यांना सांगितलं आज कोणी या ठिकाणी या पालामध्ये थांबायचं नाही. माझ्यासोबत सगळ्यांनी सोबत यायचं आहे. आजच्या रात्री कोणी या ठिकाणी थांबायचं नाही. पांडव निघाले, द्रौपदी निघाली, पण पांडवांचे जे 5 बाळ होते ते खूप हट्टी होते. ते म्हटले आम्ही तुमच्या सोबत येणार, याच ठिकाणी खेळणार आहोत. असं म्हणून 5 ते बाळ त्याच ठिकाणी खेळत राहिले. इकडे अश्वत्थामा नावाचा जो वीर आहे तो मनामध्ये विचार करतोय आता मी 5 पांडवांना मारणार, 5 शिर त्या ठिकाणी घेऊन येणार आणि या दुर्योधनाला देणार. रात्रीच्या समयाला एका वृक्षाच्या झाडाखाली अश्वत्थामा सहज त्याने अंग टाकलेला आहे. विचार करू लागला कशा पद्धतीने त्या ठिकाणी मी घेऊन येऊ. आणि त्या वृक्षाच्या झाडाखाली एक घरटं होतं वृक्षावरती. त्याच्यामध्ये बारीक पिल्लांचे पक्ष्याचे बारीक बारीक 5 पिल्ल होते. एक सगळ्यात मोठा पक्षी असतो पहा, त्याला उलूक नावाचा पक्षी म्हणतात. तो येतो, त्या 5 बाळांना अलगद उचलतो, घेऊन जातो. अश्वत्थाम्याने तेवढ्याच लक्षात ठेवलं की आता रात्रीचा समय आहे, पांडव त्या ठिकाणी झोपलेले असतील, मी त्यांचे शिर कापणार, घेऊन येणार. त्या पालामध्ये प्रवेश करतो. तर ऐका श्रोत्यांनो, ते 5 बाळ खेळून दमलेले होते, अंगावरती पूर्ण पांघरून घेतलेलं आहे. 5 बाळ झोपलेले असताना अश्वत्थामा त्या ठिकाणी प्रवेश करतो. अश्वत्थामाला वाटतं हे 5 पांडवच झोपलेले आहेत. मागचा पुढचा त्यांनी काहीच विचार केला नाही. त्यांनी तलवार सोबत आणलेली होती. तलवार घेऊन त्या बाळांच्या जवळ जातो, साप 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 त्या ठिकाणी 5 वार करतो आणि त्या 5 बाळांचे 5 शिर कापतो. एका कापडामध्ये गुंडाळतो, पळत पळत येतो आणि दुर्योधनाच्या जवळ आणून देतो. दुर्योधनाला म्हणतो मी 5 पांडवांना मारलं, 5 पांडवांचे 5 शिर घेऊन आलेलो आहे. दुर्योधन म्हणतात हे अश्वत्थामा, 5 पांडवांना मारणं एवढं सोपं नाही. मला भीमाची शक्ती किती आहे चांगलं माहिती आहे. मला भीमाचं शिर दे बरं पहिल्यांदा. एक मोठ्या आकाराचं शिर दुर्योधनाच्या हातामध्ये दिलं. दुर्योधन थोडस दाबण्याचा प्रयत्न केला, फट दिशेने ते फुटलं. दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधन म्हणतात हे अश्वत्थामा, तू 5 पांडवांना त्या ठिकाणी मारलेलं नसून त्यांच्या बाळाला मारलेलं आहेस. वाईट कृत्य तू केलंस. अरे त्यांच्या बाळांना मारण्याचं मी तुला सांगितलं नव्हतं. ते निरापराधी होते, कुठलाही त्यांनी अपराध केला नव्हता. अरे पुढे चालून एवढे वीर मारले गेले, आमच्या नावाने त्यांनी तर्पण केलं असतं, आमचा उद्धार केला असता. हे वाईट तू कृत्य केलंस, हे कृत्य मला सहन होत नाही. म्हणून या वाईट कृत्याचा पश्चाताप म्हणून मी आत्ताच प्राण सोडून देतो. असं म्हणून त्या ठिकाणी दुर्योधन प्राण सोडून देतो. आता ऐका, त्या ठिकाणी इकडे प्राप्त काळी भगवंत त्या पालाकडे येत आहेत. सर्वप्रथम अगोदर द्रौपदी आली. द्रौपदीने बघितलं रात्रीच्या समयाला माझे 5 बाळ त्या ठिकाणी या पालामध्ये झोपले होते. काय प्रकारे उठलीत की नाही बघावं म्हणून जवळजवळ पालाच्या जवळ जाते. तर ऐका मातांनो, जो रस्ता होता त्या रस्त्याने रक्त वाहू लागलं. का रक्त वाहत होतं? कारण 5 बाळांचे शिर नव्हते, फक्त धड त्या ठिकाणी पडलेले होते. रक्त वाहत आहे. द्रौपदीच्या मनामध्ये वेगवेगळी शंका निर्माण होऊ लागली की माझ्या बाळांना एखाद्या हिंस्र प्राण्याने तर भक्षण केलं नसेल, काय प्रकार आहे. म्हणून पालामध्ये प्रवेश करते द्रौपदी. पाहते तर काय 5 धड त्या ठिकाणी पडलेले आहेत.
पाचही बाळांचे शिर त्या ठिकाणी दिसत नाहीत हे कृत्य बघितलं आणि द्रौपदी माता धाय मोकलून रडू लागली, हे भीमा, हे अर्जुना, हे देवा, लवकर तुम्ही या, असं म्हणून मोठमोठ्याने ती रडू लागली. अर्जुन, भीम, नकुल सगळेजण पळत पळत येतात. भगवंत त्या ठिकाणी येतात तर काय, पाचही बाळांचे त्या ठिकाणी धड पडलेले आहेत. त्यावेळेस राग येतो कोणाला? अर्जुनाला. अर्जुन सांत्वन करतात द्रौपदीचं, हे द्रौपदी, ज्याने कोणी आपल्या बाळांना या ठिकाणी मारला असेल त्याला मी 5 मिनिटांमध्ये त्याला पकडून आणतो, त्याचं शिर कापून त्या रक्ताने अभिषेक केल्याशिवाय मी त्या ठिकाणी थांबणार नाही, असं अर्जुन त्या ठिकाणी म्हणतात. आणि नंतर भीमही त्या ठिकाणी म्हणतात, द्रौपदी रडू नको. तेवढ्यामध्ये इकडे अश्वत्थामा नावाचा वीर जो होता तो त्या ठिकाणी पळत सुटलेला बघितला. अर्जुन पळत पळत जातो, एका दोरीने त्याला पकडतो, दोरीने त्याला बांधतो. रथ पुढे आहे, दोरीने बांधलेला आहे. ओढत 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 त्याच्या जवळ, भगवंताच्या जवळ त्याला नेतात. अश्वत्थाम्याला त्या पाल्यामध्ये आणल्याबरोबर तलवार हातामध्ये तो घेतो आणि मारणार. तेवढ्यामध्ये द्रौपदी म्हणते, याला सोडा. काय म्हणते? याला सोडा, याला तुम्ही मारू नका. का मारू नका? तर याला मारल्यानंतर याची जी आई आहे ना, गौतमी तिचं नाव आहे, त्या आईला खूप दुःख होईल. कारण बाळ निघून गेल्याच्या नंतर काय आईला दुःख होतं हे सध्या मी उपभोगते. माझे बाळ पाची मरण पावले, माझ्या मनाला काय वेदना होत असतील हे फक्त आईलाच कळतं. बरं, याच्या आईला ते दुःख होऊ नये म्हणून याला सोडून द्या. ही दया आमच्या द्रौपदीची भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी बघितली आणि भगवान श्रीकृष्णाने डोक्याला हात लावला, म्हणले, धन्य द्रौपदी. अरे, जिच्या बाळाला एवढं त्याने त्या ठिकाणी मारून टाकलं, अशा माणसाला सोडून द्या म्हणते. दयेची आचार्य जर कोण असेल शास्त्रामध्ये तर तिचं नाव द्रौपदी. म्हणून भगवंताला ज्या 2 बहिणी आहेत ना, सख्खी कोणती माहितीये? सुभद्रा आणि ही द्रौपदी. मानलेली ना, जास्त प्रेम कोणावर आहे? सुभद्रेवरती का द्रौपदीवरती? द्रौपदीवरती. कशामुळे? सख्या बहिणी जास्त पाहिजे ना. कारण द्रौपदी दयेचा सागर आहे. खूप मोठी दया नावाची गोष्ट तिच्याकडे आहे. दयेचा सन्मान केला माझ्या भगवान श्रीकृष्ण कन्याने. आणि सोडा सोडा म्हटल्यानंतर भगवान कृष्ण कन्याकडे, भगवंताकडे अर्जुनाने बघितलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्याने सांगितलं, ब्राह्मणाचा अश्वत्थामा जो नावाचा वीर आहे ना, त्याचा अपमान केल्याच्या नंतर मरणापेक्षाही मोठं दुःख आहे त्याला. म्हणून त्याच्या मस्तकातला दिव्य मणी तलवारीने कापून घेतला आणि त्याचं मुंडन करून अश्वत्थाम्याला त्या ठिकाणी शिबिराच्या बाहेर हाकलून दिलं. हाकलून दिल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी काय केलं ऐका, 5 बाण 5 पांडवावरती सोडले आणि 1 बाण उत्तरेच्या गर्भावरती सोडला. कथा ऐकली असेल तुम्ही. उत्तरा कोण आहे माहितीये? अभिमन्यूची पत्नी. विवाह झाल्याच्या नंतर फक्त 13 महिन्याने अभिमन्यू त्या ठिकाणी मरण पावला आणि तिच्या पोटामध्ये जो अंश वाढत होता, ऐका, तो अंश वाढत असताना त्या अश्वत्थाम्याने बाण सोडला तिच्या गर्भावरती. बाण येत आहे हे बघितलं आणि उत्तरेने त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती संकट आल्याच्या नंतर भगवंताला आर्त स्वरूपाने हाक द्यावी लागते, त्याशिवाय भगवंत धावून येत नसतो. मातांनो ऐका काय म्हणते ती, ऐका. पाही पाही महायोगी देव देव जगत्पते नान्यो त्वदमयं पश्ये यत्र मृत्यू परस्पर. उत्तरा अर्थ स्वराने हाका मारू लागली देवाला, हे देवा तुम्ही धावून या. असं म्हटल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी आले. भगवंत म्हटले, हे उत्तरा
कोणतं दुःख आहे तुझ्यावरती सांग. उत्तरा म्हणते देवा ऐका ना, हा लाल बुंद एक गोळा माझ्या गर्भाला मारू पाहत आहे. याने मला मारावं, पण माझ्या गर्भाने कुठलाही अपराध केलेला नाही, कुठलंही पाप कर्म केलेलं नाही. माझ्या तरी हातून जन्माल्यापासून आतापर्यंत कुठलं तरी त्या ठिकाणी वाईट कर्म झाला असेल, पाप झाला असेल, यांनी मला मारावं, पण माझ्या गर्भाला यांनी हा स्पर्शही करू नये. हा असणारा लाल बुंद गोळा माझ्या गर्भाला मारू पाहत आहे. माझ्या गर्भाचं तुम्ही रक्षण करा देवा, माझ्या गर्भाचं तुम्ही रक्षण करा. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात मला तू एक वचन दे, मी जे मागल ते जर तू देत असशील तर तुझ्या गर्भाचं मी रक्षण करतो. काय आहे वचन सांगा, काय वचन सांगा म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात हे उत्तरा तू माझी आई हो. काय हो? आई हो. असं म्हटल्यानंतर उत्तरेच्या चेहऱ्यावरती हसू आलं थोडं. उत्तरा म्हणते देवा कुणाच्या नशिबात आहे तुमची आई होणं? माझ्यासारखी भाग्यवान स्त्री मीच, तुमची आई होण्याचं भाग्य मला प्राप्त होतं. ठीक आहे, दिलं वचन. असं म्हटल्यानंतर भगवंतांनी एक छोटस रूप घेतलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर जो अश्वत्थाम्याने सोडलेलं जे शस्त्र होतं, जो बाण होता, त्याचं पीठ केलं. उत्तरेच्या गर्भाला दिव्य असं ज्ञान दिलं, त्याला दर्शन दिलं आणि पुन्हा भगवंत बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर पूर्व रूपामध्ये उत्तरेचं दर्शन घेतलं आणि भगवंत निघून जातात. भगवंत निघून गेल्याच्या नंतर आता ऐका, इकडे धर्मराजा जो आहे, या धर्मराजाला माहित होतं की भगवंत आपल्या नगरातून आज निघून जात आहे. धर्मराजाने भगवंताला विनंती केली काही दिवस तुम्ही आमच्या इथे राहा, काही दिवस राहा. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात नाही, आता मला त्या ठिकाणी द्वारकेला जायचं आहे. द्वारकेला जायचं आहे म्हणून रथ सज्ज केला. रथामध्ये जाऊन बसतात, तेवढ्यामध्ये कुंती माता भगवान कृष्ण कन्याच्या समोर येते. कुंती माता कृष्ण कन्याची कोण लागते मातांनो? आत्या लागते ना, बुवा म्हणतात, बरोबर. आत्या समोर येते आणि वेगवेगळ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्याची दिव्य स्तुती गाते. पहा काय स्तुती आहे, ऐका. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंद गोपाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नम पंकजनाभाय नम पंकजमालिनी नम पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. या श्लोकामध्ये कुंती मातेने एवढी दिव्य स्तुती केली. भगवंताच्या प्रत्येक अवयवाला वेगवेगळी कमळाची उपमा त्या ठिकाणी कुंती माता देत आहे. भगवंत कसा आहे? कमळासारखा आहे. अनेक प्रकारची स्तुती कुंती मातेने केल्याबरोबर भगवान कृष्ण कन्हैया रथातून खाली उतरतात. मातांनो, कुंती मातेचं दर्शन घेतात आणि कुंती मातेला म्हणतात आत्या एवढी तू दिव्य स्तुती करायला लागलीस, आतापर्यंत कधी स्तुती केली नाही, काय एवढी स्तुती तू करतेस? देवा मी आत्ता बघितलंय तुम्ही कोण आहेत. आतापर्यंत तुम्हाला आम्ही माझ्या भावाचा मुलगा तुम्हाला मी समजलो, तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे काम सांगितले. सगळ्यात जास्त कृष्ण कन्याने काम कुठं केलं असेल तर कुंती मातेच्या घरी काम केलं. बरं, हा कोणतंही काम केलं कधीच भगवंत लाजले नाही. आपल्याला थोडा मान सन्मान भेटला तर आपण दुसऱ्यांना काम सांगतो, पण स्वतः काम करायची लाज वाटते आपल्याला. तो तर जगाचा मालक आहे. कोण? भगवान कृष्ण कन्या. भगवंताने काय केलं माहितीये? घोडे धुतले, रथाचं सारथ्य केलं, नाही ते काम केलं. देवा एवढंच नाही तर आता मी बघितलंय उत्तरेच्या गर्भाचं रक्षण तुम्हीच केलं.
त्यावेळेस भगवंत म्हणतात, आत्या आता बाद झाली स्तुती करायची, वर्णन जास्त करू नको. जे खरंच ज्ञानी माणसं असतात ना, त्यांना स्तुती कधीच प्रिय नसते. बरं, स्तुती त्यांना कधीच प्रिय नसते. त्यांची स्तुती करायला लागली तर ते निघून जातात. आणि ज्ञानी माणसाला कधी स्तुती प्रिय नसावी. तशा माणसाचं वर्णन तो निघून गेल्यानंतर होत असतं. बोलो राधे राधे. ऐका, तेव्हा बाद झाली स्तुती करायची. या स्तुतीच्या मोबदल्यामध्ये आत्या तू काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे म्हटल्याच्या नंतर कुंती माता म्हणते, देवा तुझ्यासारखा सत्पुरुष आमच्या त्या ठिकाणी वंशामध्ये जन्माला आला, तुझं दर्शन झालं, बस आम्हाला मागायची काही इच्छाच नाही. आता मला मागायचीच इच्छा नाही. त्यावेळेस कुंती मातेला भगवान श्रीकृष्ण कन्हैया म्हणतात, काहीतरी माग, मी म्हणतो म्हणून माग. त्यावेळेस कुंती माता डोळे झाकते मातांनो, आणि ऐका, देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं, काय मागावं मातांनो, काय मागितलं पाहिजे? सोनं नाही. कुंती माता डोळे झाकते आणि हात जोडते, म्हणते, देवा अरे माझ्या जीवनामध्ये द्यायचं असेल तर मला फक्त आणि फक्त दुःख दे. काय मागितलं? दुःख. तुम्हाला देव प्रसन्न झाल्यावर तुम्ही दुःख मागताल का? तुम्ही नाही, मी पण नाही मागायचं. आपल्याला दुःख आवडतं का? नाही आवडत. भगवान श्रीकृष्ण कन्हैया म्हणतात, देव म्हणतात, अगं आत्या तुला सुख मागायचं असेल पण तुझ्या तोंडामधून दुःख शब्द बाहेर निघला असेल. कुंती माता म्हणते, मी बालवाडीत नाही जात शाळेत, मी सगळ्या परीक्षा पास झालेल्या आहे, मला सुख मागायचंच नाही, मला दुःखच पाहिजे देवा. कृष्ण कन्हैया म्हणतात, आत्या कशासाठी दुःख मागायचं हे सांग. त्यावेळेस कुंती माता काय म्हणते हे लक्ष देऊन ऐका. कुंती माता म्हणते, हे देवा सुखामध्ये असणाऱ्या जेवढे काही माणसं आहेत, सुखामधल्या जेवढ्या व्यक्ती आहेत ना, जे दर दिवस पैशाच्या गादीवर झोपतात, सोन्याच्या ताटामध्ये जेवतात, अशा लोकांना तुझी आठवण कधीच होत नाही. पण ज्यांच्या जीवनामध्ये चढ उतार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात, दुःख येतात, हे तुला कधीच विसरत नाही. सदैव त्यांचं नाव तुझ्या मुखामध्ये असतं. माझ्या मुखामध्ये सदैव तुझं नाव असावं, तू माझ्या सोबतीला असावा असं मला वाटतं, म्हणून माझ्या जीवनामध्ये मला फक्त आणि फक्त दुःख दे. बोलो राधे राधे. असं म्हटल्याबरोबर भगवंत त्या कुंती मातेचं दर्शन घेतात आणि कुंती मातेला त्या ठिकाणी खूप मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी देतात. आणि कुंती माता म्हणते, देवा तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले जरी, कितीतरी जरी दुःखाचे डोंगर जरी माझ्यावरती आले ना देवा, तुझी त्या ठिकाणी सदैव आठवण व्हावी आणि तुझा विसर कधीही पडू नये. तेव्हा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण कन्हैया त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करतात आणि पुन्हा त्या ठिकाणी धर्मराजा म्हणतो, आता काही दिवस आमच्या राजमहालामध्ये राहा. एका राजमहालामध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण कन्हैया स्वतःच्या भक्ताचं चिंतन करतात. धर्मराजाला थोडा अभिमान झाला होता. कोणता अभिमान? की आमच्यासारखे भक्त जगामध्ये दुसरे कोणतेच नसते. आणि तो अभिमान नष्ट करण्यासाठी भगवंताच्या जवळ धर्मराजा जातो आणि विचारतो, देवा काय करताय तुम्ही? म्हणे माझ्या एका भक्ताचं चिंतन करतोय. आमच्यापेक्षा जगात दुसरे अजून भक्त आहेत का? म्हणे आहे. युद्धभूमीच्या ठिकाणी शरपंजरी पडलेले पितामह भीष्म माझी आठवण काढतायत आणि दिव्य ज्ञान त्यांच्याकडे आहे. हे धर्मराजा, तुम्हा सगळ्यांना जर ते दिव्य ज्ञान पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या सोबत चला. द्रौपदी, कुंती माता, 5 पांडव सगळेजण भगवंताच्या सोबत त्या शरपंजरी पडलेले जे पितामह भीष्म आहेत त्यांच्या जवळ येतात. बाणाच्या शेवटी पडलेले पितामह भीष्म ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्हैयाकडे बघतात ना, भगवंताचं ते रूप बघितल्या बरोबर पितामह भीष्मांना भगवंताचं बाल स्वरूप आठवतं आणि पितामह भीष्म म्हणतात, देवा तुझं ते लहानपणीचं रूप मला आठवतं रे.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवि शशिकला लोपनिया रवि शशिकला लोपनिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवि शशिकला लोकलेया रवि शशिकला लोकलेया कस्तुरी मळवत चंदनाची ओटी कस्तुरी मळवत चंदनाची ओटी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला आमच्या पितामह भीष्मांनी बघितलं एवढा मनोमय आनंद झाला. पितामह भीष्मांना असं वाटायचं एकही रोम असा राहिला नव्हता मातांनो. प्रत्येक रोमारोमामध्ये बाण त्या ठिकाणी होता. सगळ्या आपल्या शरीरावरती किती रोम आहेत माहिती? 3.5 कोट. किती कोट? 3.5 कोट असणारे रोम आहेत. प्रत्येक रोमारोमामध्ये बाण होता आणि रक्त वाहतय. अशा अवस्थेमध्ये पितामह भीष्म म्हणतात गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. देवा सारखं त्या ठिकाणी भजन मनामध्ये भजन करायचे. आणि ज्यावेळेस ते बाकी बिहारी बघितले शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांना वाटायचं मी उठावं, हातामध्ये माळ घ्यावी आणि भगवंताच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी टाकावी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कन्हैया पाची पांडवांना म्हणतात तुम्हाला काही जर दिव्य ज्ञान पाहिजे असेल तर या पितामह भीष्मांच्या जवळ जा. त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात हे 5 पांडवांनो, खूप त्या ठिकाणी तुम्हाला त्रास झाला बरं. तुमच्या सोबत खूप तुम्हाला दुःख भोगावं लागलं. खूप त्रास दिला. कोणी? कौरवांनी खूप त्रास तुम्हाला दिला. पण एक लक्षात असू द्या पांडवांनो, तुमच्या सोबत असणारा जो आहे ना, हा कोण? सावळा असणारा ज्याच्या डोक्यावरती मोर मुकुट आहे ना, तो श्रीकृष्ण कन्हैया हा साधारण पुरुष नसून तो साक्षात जगाचा मालक आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहेत. तुम्ही तुमच्या मामाचा ज्याला मुलगा समजता ना, ज्याला मित्र समजता, तो साक्षात आदि नारायण आहे. दान धर्म काय असतं? राजधर्म, मोक्ष धर्म, वेगवेगळ्या धर्माबद्दल वेगवेगळे ज्ञान पितामह भीष्मांनी शरपंजरी पडलेले असताना 5 पांडवांना देऊन टाकले. नंतर द्रौपदी थोडीशी जवळ आली. नंतर श्रीधर्म सांगू लागले. कोण? पितामह भीष्म. श्रीधर्म सांगत असताना द्रौपदी थोडीशी हसली. पहा का हसली मातांनो? तर पितामह भीष्म विचारतात द्रौपदी तू का हसली? द्रौपदी म्हणते हे पितामह तुम्ही श्रीधर्म सांगताय. आता ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन ज्यावेळेस माझं वस्त्रहरण करत होता त्यावेळेस तुम्ही त्याच ठिकाणी होते ना. तुम्ही जर त्या सभेमध्ये उठून एकाच शब्दाने म्हटलं असतात द्रौपदीचं वस्त्रहरण कोणी करायचं नाही तर कुणाची मजल नव्हती. आणि तुम्ही आता श्रीधर्म सांगताय म्हणून हसू लागली ती. त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात अगं द्रौपदी, त्यावेळेस मी
दुष्टाच्या घरचं अन्न सेवन केलं होतं, म्हणून माझ्या बुद्धीमध्ये बदल झाला होता, त्याचं काही वाईट मानून घेऊ नको. आणि एवढ्यामध्येच उत्तरायण सुरू झालं. बरं, उत्तरायण सुरू झालं आणि भगवंताची स्तुती करत करत, भगवंताची प्रार्थना करत 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 त्या ठिकाणी पितामह भीष्म त्या ठिकाणी आपला प्राण सोडून देतात. कोणची प्रार्थना केली तर ऐका. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वो शिवत वो, मेरा सावरा निकट वो, तब प्राण तन से निकले, पिता परी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसे हो, जब प्राण तन से निकले, श्री वृंदावन का स्थल वो, मेरे मुख में तुलसीदल हो, विष्णु जी का चरण जल हो, जब प्राण तन से निकले. पितामह भीष्म दिव्य अशी प्रार्थना करतात. कोणती प्रार्थना आहे? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. आणि देवाला एक विनंती करतात, देवा सदैव तू माझ्या दृष्टीसमोर उभा राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, ओ आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, ऐसाची तू राही. पितामह भीष्मांनी सुंदर प्रतिज्ञा केली आणि आपला प्राण त्या ठिकाणी देऊन टाकला, भगवंताला स्वाधीन केला. आपल्या जीवनातली भक्ती अशी असावी, आयुष्यभर परमार्थ करायचा आणि अंत समयाला जर भगवंताचं नाव मुखामध्ये नाही जर आलं ना, तर काही उपयोग नाही. बरं, परमार्थ करून तुम्ही जन्मापासून मरेपर्यंत भगवंताची भक्ती अशी करा. देवाला एकच प्रार्थना करायची, देवा आमच्या अंत समयाला, आमचा ज्या दिवशी प्राण जाणार आहे ना, त्यावेळेस तुझं नाव आमच्या मुखामध्ये यावं आणि या दृष्टीसमोर तू सदैव उभा राहावं. पितामह भीष्मांच्या चरित्रातून आपण हे घ्यायचं आहे. बोलो राधे राधे. पितामह भीष्मांची ती अवस्था झाली होती. अंत समयाला काय अवस्था झाली होती? आकाशात चमकतो तारा. लक्षात असू द्या, काय? आकाशात चमकतो तारा, अंगठीमध्ये चमकतो हिरा. आकाशात चमकतो तारा, अंगठीमध्ये चमकतो हिरा. जेव्हा श्रीकृष्ण कन्याची आठवण येते ना, तेव्हा दोन्ही डोळ्यामधून वाहतात अश्रूंच्या धारा, दोन्ही डोळ्यामधून वाहतात अश्रूंच्या धारा. अशी अवस्था आपली झाली पाहिजे. पितामह भीष्मांच्या चरित्रातून हे शिकायचं. हा, अंतकाळी मुखामध्ये राम आलं पाहिजे, बरं, कृष्ण आलं पाहिजे. त्यावेळेस समजून घ्यायचं की पुन्हा हा शेवटचा जन्म आहे. अंत समयाला देवाचं नाव आलं, समजून घ्यायचं की पुन्हा जन्म नाही, मृत्यू नाही, शेवटचा जन्म. आपलं अंत समयाला काय असतं माहितीये? आपल्या मुलांची धडपड असते, प्रॉपर्टी कुठं कुठं ठेवलेली आहे, किती किती आहे, कोणत्या कोणत्या बँकेमध्ये, काय काय काय. माणसं हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्या बाबाच्या कमराच्या चाव्या सोडून घेतात.
अंतकाळ जवळ आला तरी प्रॉपर्टीतला हिस्सा 1 रुपया बी माझ्या पोरांना देत नसतो. याच्यासाठी आपलं जीवन असं आहे. पण नाही, हे संपूर्ण काय आहे, याच्यातलं काही सोबतही येत नाही. फक्त भगवंताचं नाव घेऊन आपण प्राण सोडून द्यायचा, बस परममुक्ती पदाला आपण प्राप्त होऊ. त्यावेळेस पितामह भीष्मांचं चरित्र सूत महाराजांनी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीवर्यांना सांगून टाकलं. सगळ्यांना आनंद वाटला. किती सुंदर गुरुजी तुम्ही कथा सांगता. आणि पितामह भीष्मांचं चरित्र गोड तुम्ही सांगितलं. पुढे काय काय झालं गुरुजी सांगा. त्यावेळेस आता ऐका. पितामह भीष्मांचा उद्धार झाल्याच्या नंतर भगवंत द्वारकेला निघून गेले. भगवंत द्वारकेला निघून गेल्याच्या नंतर ज्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं होतं मातांनो, त्या उत्तरेचा प्रसूती काळ जवळ आला. पहाटेच्या वेळी प्राप्त काळी उत्तरा प्रसूत झाली आणि गोड एका बाळाला त्या ठिकाणी जन्म दिला. खूप सुंदर गोंडस असं बाळ तिच्या समोर खेळत आहे. तिलाही खूप मोठा आनंद झाला. सगळ्यांना माहीत झालं. नंतर सगळेजण एकत्र आले आणि उत्तरेच्या पोटी जे बाळ जन्माला आलं होतं याचा आनंदोत्सव साजरा केला. सगळ्यांना धनद्रव्य वाटप केलेलं आहे. आणि आता सुंदर त्या बाळाचं नाव ठेवू लागले. उत्तरेच्या बाळाचा नामकरण विधी आता पार पाडतोय. थोडक्यामध्ये पार पाडत असताना विप्रवर आले. सगळेजण त्या ठिकाणी आले. सनई चौगाडा वाजू लागला. जसं लग्नामध्ये थाटमाट करतात ना, तसं वेगवेगळ्या पद्धतीचे वाद्य त्या ठिकाणी वाजू लागले. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये नामकरण विधी पार पडला. पहा, उत्तरेच्या बाळाचं नाव काय ठेवलं. पहिलं 2 नाव ठेवली बघा. एक नाव काय ठेवलं, विष्णुरात. विष्णुरात हे नाव का ठेवलं तर ऐका. विष्णुरात त्या भगवान कृष्ण कन्याने, त्याचंच नाव विष्णू पण आहे, गर्भामध्ये त्या बाळाचं रक्षण केलं होतं. विष्णू हा रक्षित हा इति विष्णू, म्हणून विष्णुरात असं त्या ठिकाणी एक नाव ठेवलं. आणि दुसरं नाव ठेवलं परीक्षित. उत्तरेच्या बाळाचं दुसरं नाव काय ठेवलं, परीक्षित. परीक्षित या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस ते बाळ जन्माला आलं, इकडं तिकडं बघू लागलं की गर्भामध्ये मला ज्याने दर्शन दिलं होतं तो कुठे दिसतोय का, तो कुठे दिसतोय का. परितः इक्षितः इति परीक्षित असं परीक्षित शब्दाचा अर्थ आहे. ते निरीक्षण करू लागलं म्हणून परीक्षिती हे असं नाव त्याचं ठेवण्यात आलं. परीक्षित महाराज की जय. सुंदर असा नामकरण विधी त्या ठिकाणी पार पाडला. आणि ऐका श्रोत्यांनो, परीक्षिती नावाच्या त्या मुलाचं उज्ज्वल असं भविष्य त्या ठिकाणी सांगण्यात आलं. सर्व लोकांना तो दान देईल. अनेक लोकांना दान देण्यात आलं. आणि नंतर धर्मराजाचं राज्य सुरू झालं. त्यावेळेस धृतराष्ट्र नावाचा जो काका आहे ना, तो कुणाकडे, धर्मराजाकडे राहत होता. पहा, ऐका, ज्यांनी व्यवस्थित भागवत कथा ऐकल्या असतील ना, त्यांना ही कथा लक्षात येत असेल. एक दिवस विदुर काका फिरत 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 तीर्थयात्रा करून धर्मराजाच्या त्या राजमहालाच्या जवळ येतात. आणि बघतात तर आपला भाऊ धर्मराजाकडे राहतोय. आणि त्यावेळेस त्या धृतराष्ट्र दादाला उपदेश करत आहेत विदुर काका. काय म्हणतात की यांना किती त्रास दिलाय आणि पुन्हा तुम्ही त्यांच्याकडेच राहतात, त्यांचंच खाता. योग्य उपदेश केला आणि सांगितलं यांच्या घरी तुम्ही राहायचं नाही. विदुर काका निघून जातात. 5 दिवस विचार केला धृतराष्ट्र काकांनी, गांधारी असणाऱ्या काकीने. 5व्या दिवशी प्राप्त काळी सकाळी दोघेही कुणाला न माहित होता निघून जातात. धर्मराजा दर दिवस काकांचं दर्शन घेण्यासाठी त्या महालामध्ये यायचा. आज धृतराष्ट्र काका दिसत नाही, गांधारी काकीही दिसत नाही. काय प्रकार असावा. तेवढ्यामध्ये नारदजींचं आगमन होतं. आणि नारदजी सांगतात की उत्तर दिशेला तुझे धृतराष्ट्र काका आणि ती काकी गेलेले आहेत. आजपासून 11 दिवसांनी त्यांचा मृत्यू होणार आहे आणि त्या ठिकाणी परम मोक्ष पदाला ते प्राप्त होणार आहेत. असं म्हटल्याबरोबर धर्मराजा खूप रडू लागला. अरे, 11 दिवसांनी माझे चुलते आणि काकी निघून जाणार आहेत. काय मी त्यांना कमी केलं होतं, का माझ्या घरातून निघून गेले. असं म्हणून रडत असताना नारद महर्षी म्हणतात
त्यांचा विचार करू नको, आता तुझं बघतो. कारण का तुमचं पण कार्य या ठिकाणचं संपलेलं आहे. धर्मराजाच्या लक्षात आलं. धर्मराजाने त्या ठिकाणी काय केलं ऐका. परीक्षिती नावाच्या त्या मुलाला, उत्तरेच्या मुलाला राजगादीवरती बसवलं. राजगादीवरती बसवलं आणि पाची पांडव द्रौपदी सहित स्वर्गाची यात्रा त्यांनी सुरू केली. स्वर्गाच्या यात्रेमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगेल, भीमदादा, नकुल, सहदेव, धर्मराजा असेल, अर्जुन आणि द्रौपदी सगळेजण त्या ठिकाणी भगवंताचं नाम घेत 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 भगवंताच्या पदाला प्राप्त झाले. आणि परीक्षिती नावाचा जो राजा ना, त्याचं राज्य आता सुरू झालं. पहा, तो मुलगा राजा झाला आणि त्याचं राज्य सुरू झालं. उत्तर नावाचा एक राजा आहे, त्याची कन्या इरावती, तिच्या सोबत परीक्षिती राजाचा विवाह संपन्न झाला. आणि परीक्षिती राजाचं राज्य सुरू असताना परीक्षिती नावाच्या राज्याचं वर्णन या ठिकाणी सूत महाराज सांगतात की त्या राज्यामध्ये कोणत्याही घराला दरवाजा नव्हता. मातांनो, का नसन दरवाजा? आपल्या घराला दरवाजे आहेत की नाही? कीर्तनाला येताना तुम्ही, कथेला येताना लावून येता का उघडे ठेवून येता? लावूनच येता ना. कशामुळे लावता? आपल्या घरातली कुठलीही वस्तू चोरीला जाऊ नये, कुणी घेऊन जाऊ नये. पण परीक्षिती नावाच्या राजाच्या राज्यामध्ये एकाही घराला दरवाजा नव्हता. त्याचं कारण आहे, त्याच्या राज्यामध्ये चोरीच होत नव्हती. आता नाही बरं, पण मी लहान असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं शनी शिंगणापूर का काहीतरी आहे बा, बरोबर ना? तिथे आता तरी काही बिल्डिंगला त्याला दरवाजे आहेत, पण पहिले म्हणतात तिथे कुठेच दरवाजे नव्हते, दरवाजेच नव्हते. कशामुळे? कारण तिथं चोरीच होत नव्हती, चोरी होत नव्हती, कुठेही त्या ठिकाणी दरवाजा नव्हता. अशा त्या शनी शिंगणापूर मध्ये काही महिला दर्शनाला गेले होते. हे ऐकलेले मी काय वक्त्याचं. तिथं दर्शनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती होतं इथं काही चोरी होणार नाही, होत नाही. दर्शन करून बस स्टँडला त्या काही महिला आल्या, दुसऱ्या गावच्या होत्या. महिला मंडळ कुठं काय घेतील हे सांगता येत नाही. श्रीमंताच्या महिला जरी असल्या आणि गरीब शक्यतो चोरतच नाहीत काहीच. मोठ्या घरच्याच महिला काहीतरी चोरून घेतात. पहा, एका बाईने त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता काय केलं, तिने सहज विचार केला. भरपूर नारळाच्या शेंड्या अशा होत्या. पहा, नारळ काढून शेंड्या टाकतात ना, तिने काय केलं, घरी ते भांडी घासायला होतील म्हणून थोड्याशा घेतल्या आणि तिच्या पर्समध्ये टाकल्या. बाकी महिला तोपर्यंत बसमध्ये बसून निघून गेल्या. आता अर्धा तासाला ती बस असायची तिच्या गावची, पण तिला 1 नाही 2 नाही 5-6 तास बसच भेटेना. इकडे तिकडे कुणाला विचारायची बस गेली का, ही बस कधी? कुणी म्हणायचं आत्ताच गेली, कुणी म्हणायचं 1 तासाने लागणार आहे, पण तिला काय बस सापडेना. शेवटी ती काय कंट्रोल रूमच्या जवळ गेली आणि तिथल्या साहेबांना म्हणते, अहो 5 तास झालं, मी सकाळपासून 11 वाजेपासून या ठिकाणी 5 तास झालं मी थांबलेले आहे, मला काय बस त्या ठिकाणी लागेना. त्यावेळेस ते कंट्रोल रूम साहेब सहज म्हटले, तुम्ही इथली काही गोष्ट चोरली का म्हणे. चोरली का म्हणल्या बरोबर तिने एका मिनिटामध्ये सगळ्या त्या असणाऱ्या नारळाच्या शेंड्या पर्स मधल्या काढल्या आणि फेकून दिल्या. त्यावेळेस ते साहेब म्हणले, ती समोर तुमच्या गावची बस लागली म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर जसं त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शनी शिंगणापूरला कुठेही दरवाजा नव्हता, तिथं चोरीच होत नव्हती, तसं परीक्षिती नावाच्या राज्यामध्ये कधीच चोरी होत नव्हती. असा परीक्षिती राजा एक दिवस त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांची कीर्ती कुठपर्यंत आहे बघण्यासाठी एके दिवशी फिरू लागला राज्यामध्ये. आणि फिरत असताना त्या ठिकाणी परीक्षिती राजाला एक दृश्य दिसलं. सज्जन आणि धार्मिक असणारा तो राजा, त्याने बघितलं एक गाय त्या ठिकाणी रडत आहे.
तिच्या दोन्ही डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रूच्या धारा आहेत. आणि परीक्षिती राजाने हे बघितलं, का रडते ती गाय. जवळ जाऊन बघतात तर एक जो बैल आहे ना, बैल, त्या बैलाला एक काळा कुट्ट पुरुष मारत आहे. बैल म्हणजे कोण आहे? धर्म आहे, धर्म. या बैलाला मारणारा काळा कुट्ट पुरुष त्या राजाने बघितला. परीक्षिती राजाने राग आला त्याला, आणि राग आल्याबरोबर त्या ठिकाणी विचारलं की कोण आहेस तू? त्यावेळेस तो म्हटलं मी कली आहे. म्हणजे या ठिकाणी तू राहायचं नाही, या ठिकाणी राहायचं नाही. गायीने विनंती केली की पृथ्वीच्या रूपातली ती असणारी गाय परीक्षिती राजाला सांगू लागली की धर्माचे 3 पाय नष्ट झालेत, आता एकच पाय त्या ठिकाणी राहिलेला आहे. हा काळा कुट्ट पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून तो त्या ठिकाणी कोण आहे? कली आहे, कली. आणि कलीला त्या ठिकाणी तो परीक्षित राजा सांगतो या ठिकाणी तू राहायचं नाही. त्यावेळेस तो कली म्हणतो या त्रैलोक्यामध्ये तुझीच त्या ठिकाणी कीर्ती पसरलेली आहे, सर्वत्र तुझंच राज्य आहे, मी राहायचं तरी कुठे सांग. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या कलीला राहण्यासाठी 4 जागा आमच्या परीक्षिती राजाने त्या ठिकाणी दिल्या. आता ऐका, पहिली जागा कुठे दिली? राजा, सर्व भूमंडळावरती तुझं त्या ठिकाणी राज्य आहे, आणि या भूमंडळामध्ये मी कुठे कुठे राहायचं सांग. त्यावेळेस पहिली जागा त्या ठिकाणी दिली. दूतम पानं श्रियः सुना यत्रा धर्म चतुर्विधम. 4 ठिकाणी सुरुवातीला जागा दिली. पहा, पहिली जागा ज्या ठिकाणी दूत क्रीडा असते ना, दूत क्रीडा म्हणजे काय हो पुरुष मंडळी? बाबांनी लगेच खुनवलं. काय म्हणतात त्याला? पत्ते खेळणं माहितीये ना, दूत क्रीडा, जुगार. जुगार या ठिकाणी कोण असतं? कली असतो. तिथं चांगले माणसं येतात का? कधी कधी चांगले माणसं येत नाहीत. आणि तुमच्याकडे बरं आहे, कारण तुमच्या भागामध्ये कुठे बघायला भेटत नाही. पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कुठे गेल्याच्या नंतर हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये तसे डाव बसलेले असतात. पहा, आणि देवाकडे बघून त्यांचं ते पूर्ण खेळणं सुरू असतं. पहा, देवाला म्हणतात आता तरी कृपा होऊ दे. आता देव म्हणतो का माझ्या मंदिरामध्ये या? अशा ठिकाणी कोण असतो? कली असतो. कलीच्या जागेचं वर्णन त्या ठिकाणी सांगू लागले. दूत क्रीडेमध्ये कली असतो, म्हणून तिथे चांगले माणसं कधीच त्या ठिकाणी जात नाही. 2 नंबरची जागा दिली. पानम म्हणजेच काय? मदिरा. दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात बरं का. म्हणून दारू पिणं चांगलंय का? कधीच चांगलं नाही. पहा, त्या ठिकाणी कुणाचा वास आहे? कलीचा वास आहे. आणि परनारी जी असते, वेश्या, तिसरं ठिकाण सांगितलं. वेश्याच्या ठिकाणी कलीचा वास असतो, त्या ठिकाणी कलीचा वास असतो. म्हणून आमची भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. परनारी जी असते ना, ती माते समान असते, बहिणी समान असते. आपल्या घराच्या बाहेर आपण पडल्याच्या नंतर, ऐका, आपली पत्नी सोडता जगामधल्या जेवढ्या स्त्रिया आहेत ना, ते आपल्या आई आणि ताईच लागत असतात. पर नारी ही माते समान आणि बहिणी समान असते, अशी आमची भारतीय संस्कृती सांगते. बोलू राधे राधे. म्हणून सांगतात, परावी या नारी माऊली समान, परावी या नारी माऊली समान. परनारी जी असते ती माते समान असते. अशा 3 जागा झाल्या. आणि नंतर त्या कलीला 4थी जागा कोणती आहे सांगा? तर ज्या ठिकाणी हिंसा घडते श्रोत्यांनो, अशा ठिकाणी कलीचा वास असतो. अनेक प्राण्याची हत्या ज्या ठिकाणी होते ना, त्या ठिकाणी पण कलीचा वास असतो. म्हणून त्या ठिकाणी मुक्या प्राण्यांना मारणं हे पाप कृत्य आहे बरं का. म्हणून त्यांना कधीही त्यांची हत्या करायची नसते. तिथं कलीचा वास असतो. पहा, जे मांस भक्षण करतात ना,
त्यांच्या मनामध्ये प्रेम कधीच निर्माण होत नाही, कधीही निर्माण होत नाही. त्यांच्या मनामध्ये काम नावाचा विकार निर्माण होतो, क्रोध नावाचा विकार निर्माण होतो. म्हणून मनुष्याने कसं शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे. जो मनुष्य गाईचं दूध खातो, गाईचं दूध पितो, त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि जे मनुष्य मांस सेवन करतात त्यांच्या ठिकाणी काम निर्माण होत असतो. हे भागवत शास्त्र सांगतं. बोलो राधे राधे. 4 ठिकाणी जागा दिल्यानंतर कली म्हणला, राजा अरे ह्या 4ही ठिकाणी काही चांगला एकही माणूस येणार नाही म्हणे, मला एखादं तरी चांगलं ठिकाण दे, एक तरी चांगलं ठिकाण दे. म्हटल्याबरोबर परीक्षित राजाने सांगितलं, कनकामध्ये एक तुला स्थान देतो. कनक संस्कृत शब्द आहे. त्याला कनकाला आपल्यामध्ये काय, मराठीमध्ये काय म्हणतात? सोनं. पण सोन्याच्या ठिकाणी कलीला स्थान देत असताना सांगितलं, अशुद्ध सोन्याचं जे स्थान आहे ना, अशुद्ध जे सोनं असतं, अशा ठिकाणी एक तुला जागा भेटेल. म्हणजे अनितीने कमवलेलं, नीतीने नाही. नाही तर तुम्ही म्हणता सोन्याच्या ठिकाणी कलीचा वास आहे म्हटल्यानंतर सगळ्या महिला ज्यांच्याकडे सोनं असतील त्या लगेच सगळं काढते, फेकून नाही द्यायचं. तुम्हाला लईच इच्छा असेल ते काढून सगळ्यांनी आणून ठेवायचं समोर. सोन्याच्या ठिकाणी कलीचा वास आहे, पण कोणतं सोनं? अनितीने कमवलं, लुबाडून आणलेलं, चोरून आणलेलं, अशा ठिकाणी कलीचा वास असतो. भगवंताच्या अंगावर बी सोन्याचे दागिने आहेत ना. लग्नामध्ये तर आपण सालंकृत कन्यादान, आपल्या कन्येला किती सोन्या नाण्याने नटून आपण त्या ठिकाणी वाटू लावत असतो ना. पृथ्वी दाना समान असतं ते महाराज. त्या सोन्यामध्ये कलीचा वास नसतो, पण अनितीने कमवलेलं जे सोनं आहे ना, त्या ठिकाणी कलीचाच वास असतो. अशी त्या ठिकाणी 5 ठिकाणी त्या कलीला राहण्यासाठी स्थान दिलं आणि कली निघून गेला. आता इकडे ऐका. परीक्षित राजा आपल्या राजमहालामध्ये जातो. राजमहालामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांनी कमवलेली जी संपत्ती आहे ना, ती संपत्ती बघतात किती आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी परीक्षित राजाने बघितलं, एक मोठा संदूक म्हणतात पहा, पूर्वीचा शब्द येतो. संदूक म्हणजे काय? पेटी सारखा असतो बरं मातांनो. ज्या म्हाताऱ्या महिला आहेत ना, वृद्ध माता, त्यांना माहित असेल, पेटीला संदूक म्हणायचे पहा. अशा संदुकामध्ये खूप मोठे टोप दागिने ते होते. त्याच्यामध्ये बघितलं, उघडून बघितलं, ते दिव्य असा मुकुट चमचम चमचम करत होता पहा. हिऱ्या मोत्यांनी तो सजवलेला, वेगवेगळ्या धातूपासून सजवलेला तो मुकुट बघितला. आणि तो मुकुट जो होता ना, तो त्या ठिकाणी अशुद्ध सोन्याचा होता. लक्षात असू द्या, शुद्ध सोन्याचा नव्हता, अनितीने कमवलेला होता. सहज परीक्षित राजाने तो सोन्याचा मुकुट उचलला आणि आपल्या डोक्यामध्ये परिधान केला. काय झालं असेल? काय झालं असेल? कारण कलीला राहण्यासाठी 5वं स्थान कुठं दिलं होतं? अशुद्ध सोन्यामध्ये. जसा त्या परीक्षित राजाने डोक्यामध्ये तो मुकुट परिधान केला मातांनो, तेवढ्यामध्ये कलीने त्या राजाच्या मनामध्ये प्रवेश केला आणि परीक्षित राजाची बुद्धी, त्या बुद्धीमध्ये बदल झाला. बुद्धी पलटली, मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. वेगवेगळे विचार येत असताना तो म्हणू लागला, आता मी त्या ठिकाणी घोड्यावरती बसणार, वेगवेगळ्या प्राण्याची हत्या करणार, कारण मी पृथ्वीचा सम्राट आहे, मी राजा आहे. आता हे सगळं कली बोलू लागला बरं. म्हणून त्या ठिकाणी तो कोणाचं आता ऐकत नाही, कोणी सोबत घेतलेलं नाही. घोड्यावरती तो बसला आणि परीक्षित राजा आता एक बाण त्या ठिकाणी, धनुष्य बाण सोबत घेतले, वेगवेगळ्या तलवारी सोबत घेतल्या, वेगवेगळ्या प्राण्याची हत्या करत करत, मारत 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 त्या ठिकाणी वेगवेगळ्या जंगलामध्ये जात असताना त्यांनी त्या ठिकाणी बघितलं, दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी ऊन मी म्हणत आहे. लक्ष द्या, ऊन मी म्हणत आहे. खूप अशी तहान त्या राजाला लागलेली आहे, भूकही लागलेली आहे. एवढ्यामध्ये एक आश्रम जवळ दिसला. एक आश्रम दिसला आणि तो आश्रम कोणाचा होता? लक्ष देऊन ऐका. शमीक नावाच्या ऋषींचा तो आश्रम होता. त्या आश्रमामध्ये प्रवेश केला कोणी? राजाने. कोणत्या राजाने? परीक्षित नावाच्या राजाने. प्रवेश केल्याबरोबर शमीक नावाचे ऋषी ध्यानस्थ बसलेले होते.
ध्यानस्थ बसलेले होते, डोळे झाकलेले होते, समाधी अवस्थेमध्ये होते. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल. समाधीला बसल्याच्या नंतर काही काही जणांचा समाधीचा काळ असतो पहा, 5 तास, 10 तास, 4 तास. परीक्षिती राजाच्या मनामध्ये कलीने प्रवेश केलेला होता. तो जवळ जातो आणि मनामध्ये म्हणतो, अरे मी तर पृथ्वीचा सम्राट आहे, मला खूप तहान लागलेली आहे, मी राजा आहे, मला भूक लागलेली आहे. या ऋषींनी काय डोळे झाकून बसलेले आहेत, यांनी मला तहान लागली तर आम्हाला विचारायला पाहिजे, माझं आदरातिथ्य करायला पाहिजे, मला पाणी विचारायला पाहिजे, माझी त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. म्हणून राग आला. कोणाला? परीक्षिती नावाच्या राजाला राग आला. राग त्यांनी भात्यातला एक बाण त्या ठिकाणी काढला. एक मेलेला सर्प त्या ठिकाणी जवळ होता, अलगद असा उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो टाकला. अपमान केला ना, एका ऋषीचा अपमान केला. लक्ष द्या, शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये तो साप टाकला आणि परीक्षिती राजा, कुरुवंशामधला पंडुकुळातला असणारा तो परीक्षिती राजा त्या ठिकाणी निघून जातोय. इकडे शमीक ऋषींचा एक शिष्य जवळ येऊन बघतो तर आपल्या गुरुजींच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. शमीक ऋषींच्या मुलाचं नाव आहे शृंग ऋषी. ते नदीच्या किनारी खेळ खेळत होते. अनेक शिष्य मंडळ खेळ खेळत असताना त्या शिष्याने पळत जाऊन सांगितलं शृंगी ऋषीला, असा असा प्रकार घडलेला आहे. इकडे परीक्षिती राजा आपल्या राजमहालाकडे येतोय, रस्त्यानेच आहे. तेवढ्यामध्ये शृंगी ऋषी येतात आणि बघतात तर काय, अरे आपल्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे. राग आला. कमंडूतलं पाणी हातामध्ये घेतलं, अभिमंत्रित केलं आणि शाप देऊ लागला. काय म्हणतो ऐका, ज्याने कोणी माझ्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल त्याला आजपासून 7 दिवसाने तक्षक नावाचा सर्प दंश करेल. या सर्पाचा पूर्वज तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू त्या ठिकाणी होईल, तो मरण पावेल, असा शाप त्या ठिकाणी देऊन टाकला. शाप दिल्याबरोबर शमीक ऋषींनी डोळे उघडले. उघडून डोळे बघतात तर काय, स्वतःचा मुलगा समोर रडतोय. अजून 1-2 शिष्य जवळ त्याच्या बसलेले आहेत. शमीक ऋषी म्हणतात, बाळ काय झालं रडायला? काय नाही पिताश्री, तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे. पण पिताश्री घाबरायचं काम नाही, मी त्याला शाप दिलेला आहे. तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि 7 दिवसामध्ये त्याचा पण असाच मृत्यू होईल. पुन्हा शमीक ऋषींनी थोडे डोळे झाकले आणि शमीक ऋषी बघू लागले, विचार करू लागले, कोण आलं होतं. पूर्ण परीक्षिती नावाचा राजा, पृथ्वीचा सम्राट आपल्या आश्रमामध्ये आला होता. पुन्हा डोळे उघडले. शमीक ऋषी म्हणतात, अरे शृंग, अरे बाळा, आपल्या आश्रमामध्ये या पृथ्वीचा सम्राट असणारा परीक्षिती नावाचा राजा आला होता. राजा चुकला म्हणून आपण चुकायचं नसतं. त्याला जो शाप दिलेला आहे ना, हा बरोबर नाही. त्याला कोणीतरी जाऊन सांगा, कोणीतरी जाऊन सांगा की अशा पद्धतीचा शाप त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यावेळेस शृंगी ऋषींनी गौरमुख नावाचा एक शिष्य आहे. काय नाव? गौरमुख नावाच्या एका शिष्याला जवळ बोललो. इकडे परीक्षिती राजा राजमहालामध्ये आला होता. त्याने डोक्यावरला मुकुट काढला मातांनो आणि खाली ठेवला. खाली ठेवल्याबरोबर चक्क प्रकाश पडला मनामध्ये, अरे माझ्या हातून वाईट कृत्य झालेलं आहे. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये मी गेलो होतो, त्यांचा खूप मोठा अपमान मी केला, त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प मी टाकला, हे वाईट कृत्य झालंय, याची मला सजा भेटली पाहिजे, याची शिक्षा मला भेटली पाहिजे. तेवढ्यामध्ये हा गौरमुख नावाचा शिष्य राजमहालाच्या जवळ येतो आणि विचारतो, राजेसाहेब आहेत का? परीक्षिती राजा पळतच बाहेर येतो, हात जोडतो. कोण? आम्ही शमीक ऋषींचे शिष्य आहोत. काय काय प्रकार आहे सांगा, काय माहिती घेऊन आलात? काही नाही, तुम्ही आमच्या गुरुजींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प, होय मीच टाकला होता. काही प्रायश्चित्त आहे का ते सांगायलो. काही नाही, तुम्हाला असा शाप भेटलाय, त्यांच्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे. जो सर्प तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये टाकला होता त्या सर्पाचा पूर्वज, त्याचं नाव आहे तक्षक नावाचा सर्प, तो तुम्हाला
7 दिवसामध्ये आता दंश करणार आहे आणि तुमचा मृत्यू होणार आहे. 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे म्हटल्यानंतर राजाला आनंद वाटला असेल का दुःख वाटला असेल बरं श्रोत्यांनो? आपल्याला जर कोणी म्हटलं की तुमचाही 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, 1 मिनिट पण स्थिर राहणार नाहीत तुम्ही, चल बिचलच होईल, थरथरच अंग कापेल, सगळ्या पाहुण्यारावळ्याला बोलून घेतो. पण एक लक्षात असू द्या, आपला पण मृत्यू किती दिवसात होणार आहे? किती दिवसात? कामून रागाने बघायलात माझ्याकडे? 7 दिवसामध्ये होणार आहे. तुम्ही म्हणाल कशावरून महाराज? ऐका, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 7 दिवसामध्येच आपला मृत्यू होणार आहे. याच्या व्यतिरिक्त वेगळ्या वाराची रचना केली का सृष्टीकर्त्यांनी? नाही. याच 7 दिवसामध्ये पण आपल्याला मराव लागणार आहे. आपण सर्वजण कोण आहोत? परीक्षित आहोत. परीक्षित राजा म्हणतो, हसतो आणि म्हणतो, बरं झालं मला शाप भेटला, कारण मी पण तेच आठवत होतो की या कृत्याचं काहीतरी प्रायश्चित्त मला भेटलं पाहिजे. असं म्हणून गौरमुख नावाचा शिष्य निघून जातो. आता ऐका, परीक्षित नावाचा राजा, जेवढे राजवस्त्र होते ना, सोन्याचे दागिने असतील, पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जेवढे काही राजवस्त्र होते, जेवढे दागिने होते, सगळ्या राजवस्त्रांचा, सगळ्या अलंकाराचा त्याग केला त्याने. पृथ्वीचा सम्राट म्हणतो मी, सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, तर पृथ्वीचा राजा होता तो. त्याने सर्व राजवस्त्रांचा त्याग केला आणि गंगेच्या किनारी तो राजा आता निघाला. गंगेच्या किनारी त्या ठिकाणी शुकताल ज्या ठिकाणी आहे ना, अशा ठिकाणी परीक्षिती नावाचा राजा निघत आहे. आपला राजा कुठे निघाला? आपला राजा कुठे निघाला म्हणून त्या राज्यातले अनेक ऋषीवर्य मंडळी, तपस्वी, संत, महंत, योगी, संन्यासी सगळेच राजासोबत निघाले. कशासाठी निघाले? कारण राजाची आरती कुठेतरी चाललेला आहे, काहीतरी मोठा कार्यक्रम असेल, काहीतरी मोठा उपक्रम असेल, म्हणून त्या परीक्षित राजासोबत सगळेजण त्या ठिकाणी निघाले. आणि निघाल्याच्या नंतर गंगेच्या किनारी त्या ठिकाणी परीक्षिती नावाचा राजा आला. मातांनो, श्रोत्यांनो, ऐका, या ठिकाणी या कथेमधून एक आशय तुम्हाला सर्वांना घ्यायचा आहे. किती मोठं दुःख येऊ द्या, मोठं संकट येऊ द्या, किती मोठं जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघून जायचं, पण कधी आत्महत्या करायची नाही. एक लक्षात असू द्या, आत्महत्येला प्रायश्चित्तच नाही. आत्महत्येला आतापर्यंत कुठल्याच शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलेलं नाही. त्या असणाऱ्या जीवाचा, त्या आत्म्याचा भगवंत कधी स्वीकार करत नाही. म्हणून कधी आत्महत्या न करता, मोठं दुःख आलं ना, कितीतरी मोठं कर्ज झालं ना, एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघून जायचं. गंगेच्या किनारीच का जायचं? तर गंगेच्या किनारी गेल्याच्या नंतर गंगेचं खूप मोठं महत्व आहे. कारण का? नुसतं गंगा जरी आपण म्हटलो ना, पाप नष्ट होतो. वाचे मनता गंगा, वाचे मनता गंगा, वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नुसतं आपण या मुखाने गंगा गंगा जरी म्हटलो ना, जीवनातलं सगळं पाप नष्ट होतं. अशा गंगेच्या किनारी
परीक्षित राजा अन्य भरपूर त्या ठिकाणी त्याच्या गावातले नागरिक सर्वजण त्या ठिकाणी सोबत आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर अनेक ऋषीवर्य मंडळी त्या गंगेच्या किनाऱ्यावरती होती. प्रत्येक ऋषींना परीक्षित राजा विचारायचा, 7 दिवसामध्ये मला तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे, मला त्या ठिकाणी असं काहीतरी साधन सांगा. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हे ऋषीवर्यांनो, माझा उद्धार होईल असं काहीतरी साधन सांगा, मला भगवंत भेटतील असं काहीतरी साधन सांगा. माझ्यावरती देव कृपा करील का? पण कोणी काही साधन सांगत नाही. अशा अवस्थेमध्ये, अशा वेळेस दिगंबर अवस्थेमध्ये, कुठलंही वस्त्र अंगावरती नाही, लहान लहान बालके त्यांच्या सोबत आहेत, दिगंबर अवस्थेमध्ये 16 वर्षाचं वय, अशा अवस्थेमध्ये शुकदेवजींचं आगमन त्या गंगेच्या किनारी होतं. शुकदेवजी त्या ठिकाणी नाचत नाचत आलेले आहेत. सुंदर लहान लहान बालके त्या ठिकाणी सुंदर भगवंताच्या नामामध्ये रंगून गेलेले आहेत. अशा शुकदेवजींचं आगमन त्या गंगेच्या किनाऱ्यावरती होतं आणि गंगेच्या किनारी आल्यानंतर सगळे असणारे ऋषीवर्य मंडळी सगळेजण उठून उभा राहतात, शुकदेवजींना वंदन करतात. परीक्षित राजा पळत पळत जातो आणि त्यांचे चरण धरतो, डोकं त्यांच्या चरणावरती ठेवतो आणि परीक्षित राजा म्हणतो, हे गुरुजी, हे शुकदेवजी, तुम्ही माझा उद्धार करा, कारण मला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे. त्यावेळेस शुकदेवजी परीक्षित राजाच्या हाताला असं धरतात, त्याच्याकडे कृपा दृष्टीने बघतात. कृपा दृष्टीने बघितल्या बरोबर म्हणतात, राजा तू भाग्यवान आहेस. ज्याचं 7 दिवसामध्ये मृत्यू, तो भाग्यवान कसा हो? पण का भाग्यवान आहेस त्याचं कारण सांगतात. राजा तुझ्यासारखा भाग्यवान जगामध्ये कुठलाच राजा नाही. त्याचं कारण काय आहे ऐका श्रोत्यांनो. जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले असतील, पण ज्याचा मृत्यू 7 दिवसावर आलेला आहे असा राजा देवाची भक्ती करू लागला, तुझ्यासारखा राजा दुसरा या जगामध्ये कोणताच होऊन गेला नाही. देवाची प्राप्ती तू शेवटच्या 7 दिवसामध्ये करून घेतोयस. तुझ्यासारखा भाग्यवान जगामध्ये दुसरा राजा नाही. बोलो राधे राधे. घाबरू नकोस, या जगामध्ये खूप महान असणारा तू राजा आहे. 7 दिवसानंतर तू मरणार आहे आणि 7 दिवसामध्येच तुझा उद्धार होणार आहे. याच्यासाठी खूप महत्वाचं गोड असं साधन मी तुला सांगतो. भाग्यवान आहेस, 7 दिवसानंतर तुला मृत्यू येणार नसून साक्षात तुझा उद्धार होणार आहे. 7 दिवस माझ्याकडे आहेत असं म्हटल्यानंतर 7 दिवसामध्ये भगवंत प्राप्ती होऊ शकते गुरुजी. त्यावेळेस शुकदेवजी म्हणतात, अरे 7 दिवस सोडून दे. पुराणातलं एक उदाहरण दिलं. तुला माहितीये का, पुराणामध्ये एक खटवांग नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या जीवनामध्ये फक्त 1च तास उरला होता. किती? 1 तास उरला होता. पण 1 तासामध्ये त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. राजा, अरे तुझ्याकडे तरी 7 दिवस आहे. बोलो राधे राधे. त्यावेळेस परीक्षित राजाला शुकदेवजी सांगतात, हे बघ ऐक, तुला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी सुंदर याचं वर्णन मी तुला सांगतो. अशा पद्धतीने तू सर्व 7 दिवसामध्ये नियम पाळलेस आणि व्यवस्थित तू जर भागवत शास्त्र श्रवण केलं तर तुला 7 दिवसाच्या अगोदरही मुक्ती प्रदान होऊ शकते. म्हणून परीक्षित राजाला सुंदर सांगतात की आता सर्वप्रथम आसन जिंकायचं आहे, नंतर श्वासावर नियंत्रण ठेवायचं आणि संपूर्ण इंद्रियाने त्या भगवंताला त्या ठिकाणी आपलंसं करून घ्यायचं आहे. माणसाने आसन जिंकलं पाहिजे. एका आसनामध्ये त्याला कमीत कमी
जास्त नाही पण कमीत कमी 4 तास तरी बसता आलं पाहिजे. आपल्या कथेपुरतच बोलतो मी. एक आसनावर किती तास बसता आलं पाहिजे महाराज? 4 तासामध्ये आमचे 10-15 आसनं होते. कारण आसन जिंकता आलं पाहिजे आणि भगवंताचा नाम जप करत असताना कमीत कमी 8 तास समाधीमध्ये राहिलं पाहिजे. त्यावेळेस भगवंत आपल्या हृदयामध्ये येतो. परीक्षित राजाला शुकदेवजी वेगवेगळं वर्णन सांगू लागले. ज्याने श्वास जिंकला ना तो सदैव मरेपर्यंत त्याच्या मुखामध्ये सदैव भगवंताचं नाम राहतं. राजा संगती पण जिंकली पाहिजे, संगती ही जिंकली पाहिजे. आणि ज्यावेळेस चांगल्याच्या संगतीत माणूस राहतो त्यावेळेस त्याला योग्य तो मार्ग सापडत असतो. परीक्षित राजाला वेगवेगळ्या कथा त्या ठिकाणी सांगू लागले आणि सांगत असताना पुढे सांगतात, हे राजा ऐक, तुला त्या ठिकाणी सुंदर एक शास्त्र मी सांगेल. पवित्र अशा भागवत ग्रंथाचं निरूपण मी तुला सांगतो. या भागवत महापुराणामध्ये 10 लक्षण आहेत आणि या 10 लक्षणाने युक्त असणारं पूर्ण भागवत शास्त्र मी तुला या 7 दिवसामध्ये सांगतो. तू कुठल्याही पद्धतीचं घाबरू नकोस, भीती मनामध्ये त्या ठिकाणी तू आणू नकोस. ऐक राजा, सत्यमुक्ती काय असते, कर्ममुक्ती काय असते याचं दिव्य चरित्र मी तुला सांगेल. राजा, वेगवेगळी उपासना तुला मी सांगतो. ज्याला ब्रह्माची इच्छा आहे ना अशा मनुष्याने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची उपासना केली पाहिजे. ब्रह्मपद ज्याला पाहिजे त्यांनी कोणाची उपासना केली पाहिजे? ब्रह्मदेवाची उपासना केली पाहिजे. ज्याला विद्या संपन्न करून घ्यायची आहे ना राजा, त्याने भगवान शंकर आणि पार्वतीची उपासना करून घेतली पाहिजे. ज्याला पुत्र प्राप्ती करून घ्यायची आहे ना त्याने प्रजापतीची उपासना केली पाहिजे. सुंदर चिंतन सांगू लागले बरं. कोण? शुकदेवजी. कुठे सांगतात? गंगेच्या किनाऱ्यावरती. ज्याला लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यायची आहे ना अशा मनुष्याने दुर्गा देवीची त्या ठिकाणी उपासना केली पाहिजे. राजा, ज्याला सुंदर पत्नी भेटावी असं वाटत असेल ना, हे भावी नवरदेवासाठी बरं का, ज्याला वाटतं सुंदर पत्नी भेटावी त्याने त्या ठिकाणी अप्सरेची उपासना केली पाहिजे. शुकदेवजी सांगतात बरं परीक्षित राजाला. आणि शेवटी सांगतात, ज्याला सुंदर रूप, ज्याला वाटतं माझ्यासारखं सुंदर रूप कोणाचंच नसावं असं ज्याला वाटत असेल, मी खूप रूपवान दिसलो पाहिजे असं ज्याला वाटतं, त्याने गंधर्वाची उपासना केली पाहिजे. असं कोणी सांगितलं? शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितलंय. राजा ऐक, वृक्ष व अन्य प्राण्यासारखं जीवन या ठिकाणी आपण जगायचं नाही. कारण मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ बुद्धिमान प्राणी जगामध्ये सांगितला या पृथ्वी तलावरती. बाकी प्राण्यासारखं आपण जीवन जगायचं नाही. बेडूक, कुत्रे जे वेगवेगळे प्राणी आहेत ना यांच्यासारखं जीवन आपण जगायचं नाही. म्हणून सुंदर त्या ठिकाणी 10 लक्षणाने युक्त असणाऱ्या भागवत शास्त्राचं निरूपण मी तुला सांगतो. त्यावेळेस परीक्षित राजाने एक प्रश्न विचारला. कोणाला? शुकदेवजींना. गुरुजी, हे सगळं खरं आहे पण मला एक सांगा, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटामध्ये सांगतील आणि आजच्या कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देतील. ऐका, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली अशी परीक्षित राजाने प्रश्न विचारला. शुकदेवजी सांगू लागले, ऐक राजा, या सृष्टीची उत्पत्ती या ठिकाणी एक वेळेस जलाशयावरती भगवंत त्या ठिकाणी पहुडलेले असताना, नारायण रूपाने पहुडलेले असताना त्यांच्या नाभीमधून एक सुंदर कमळ त्या ठिकाणी निर्माण झालं. त्या कमळामधून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर साक्षात भगवंत प्रसन्न झाले आणि नंतर त्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती झाली असं थोडक्यात सांगू लागले. असाच प्रश्न राजा पूर्वी
विदुरजींनी मैत्री ऋषींना विचारला होता. विदुरजींनी मैत्री ऋषींना हरिद्वाराच्या ठिकाणी असा सुंदर प्रश्न विचारला होता. म्हणून या सृष्टीच्या उत्पत्तीची कथा त्या ठिकाणी सविस्तर तुला त्या ठिकाणी विदुर मैत्रीजींच्या संवादामध्ये सांगेल. त्यावेळेस परीक्षित राजा म्हणतो, ते विदुरजी कोण? विदुरजींची आणि मैत्री ऋषींची भेट कशी झाली, कुठे झाली आणि त्यांच्यामध्ये कसा संवाद झाला, हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. परीक्षित राजाला शुकदेवजी म्हणतात, याची सुंदर कथा मी तुला सांगेन. विदुर महान भगवत भक्त होते. भगवंताची प्राप्ती त्यांनी लवकर करून घेतली. त्यांच्या झोपडीवरती भगवंत कसे आले, त्यांना कसं दर्शन दिलं, त्यांच्या घरचा मेवा भगवंतांनी कसा सेवन केला, याचं दिव्य चरित्र मी तुला सांगेल. पण आज नाही, कधी सांगेल? उद्याच्या प्रसंगामध्ये सुंदर ती कथा मी तुला सांगेल. असं म्हटल्याबरोबर परीक्षित राजाला खूप आनंद झाला. शुकदेवजींचं दर्शन झालं आणि उद्या करुणा संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामि सहित नमामि भवं भवामि सहित नमामि। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ऐका मराठी आरती घ्यायची, मराठी। जय हो जय श्री भागवता, करो तुझ भगवंता। जय हो हरि बोल, सर्वांनी म्हणा। आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वाधुर से जे सोज्वळ, सुपळ महापर्वणी आलिया बनी धरणी, भवजल तरणे ते पतिता। आरती आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। हरि गुण गावोनी, शास्त्र
पृथ्वीच्या कुळे पान रपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा बसवे ना कोणाचा प्राणच कीर्तन गाता मेवा कविवर स्वयं प्रभेता रवि अंतरेचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण शरण कथित डळे जन्म मरण आत्रिता पदाती विनये शांती नाथ हि वदती कृष्ण पदी आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता झाले लक्ष्मण वंदित चरण डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे हो रमणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या जगत् त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसा वा बुद्धात्मना वा प्रकृतिसुधा वा करोमि यत्नं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतौ केशवं राम नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वांनी हातामध्ये फुलं